येस, यू आर लाईव्ह म्हणून आले तिथे. एकच मिनिट. हो, आता दिसतंय लाईव्ह पण. हो का? स्लाइड दिसत नाही मला. म्हणजे पीपीटी दिसायला पाहिजे ना? हा, ते नंतर. आता काय करा की सगळ्यात लेफ्ट साइडचा जो बॉक्स आहे ना, तो क्लिक करा. म्हणजे आपल्या माणसाचा फेस हे दिसतोय तो का? केला. येस. आता त्या स्क्रीनवर फक्त तुमचा चेहरा दिसत असेल. होय. येस. मग आता इंट्रोडक्शन करा आणि मग नंतर काय करा की सगळ्यात राईट साइडचा बॉक्स सिलेक्ट करून पीपीटी ओपन करा. ओके. नमस्कार, मी प्राध्यापक दीपक पानसकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड. सर्वप्रथम मी सिंधुजन अकॅडमीचे शिंदे सर आणि त्यांची टेक्निकल टीम या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. मागच्या वेळेला या व्याख्यानमालामध्ये 58 पुष्प मी गुंफलेलं होतं. त्यावेळेला मी आपत्ती व्यवस्थापन या विषयावरती माझं व्याख्यान दिलेलं होतं आणि आज आता हे 121वं पुष्प आहे. आज मी इंट्रोडक्शन टू रिमोट सेन्सिंग म्हणजे सदूर संवेदनाची ओळख या विषयावरती व्याख्यान देणार आहे. हॅलो. हा सर. एकदम राईटचं जे खालचं बॉक्स होतं ते क्लिक केलेलं एकदा. पीपीटी. आता फक्त ते स्क्रीन अशी त्याच्यात छोटी स्क्रीन असं दिसत. हो. आता फक्त पीपीटी ओपन करा आणि स्टार्ट करा. ओके, दिसते पीपीटी. एकच मिनिट. दिसते सर. ओके, सुरू करू ना? हो. मी कट करू? हो, चालेल. तर आजच्या 121व्या व्याख्यानमालेचं पुष्प जे आहे त्याचा विषय आहे इंट्रोडक्शन टू रिमोट सेन्सिंग, म्हणजे सदूर संवेदन आणि सदूर संवेदनाची ओळख किंवा त्याला दूरस्थ संवेदन असं सुद्धा म्हणतात. आपल्याला माहित आहे की आपले जे 5 इंद्रिय आहेत, सेन्सेस आहेत, त्याच्यातून आपण बरीचशी इन्फॉर्मेशन माहिती घेत असतो. पण आपले जे हे सेन्स ऑर्गन्स आहेत, इंद्रिय आहेत, तर त्यांचा कॉन्टॅक्ट काही वेळेला जो आपला ऑब्जेक्ट आहे त्याच्याशी खूप आवश्यक असतो आणि काहींचा फिजिकल कॉन्टॅक्ट म्हणजे भौतिक स्वरूप शारीरिक स्पर्श त्या ऑब्जेक्टला नसला तरी आपण काही माहिती ग्राह्य करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपण स्पर्श करतो. जेव्हा आपण स्पर्श करतो तेव्हा आपला सेन्सिंग ऑर्गन आहे, समजा हाताने स्पर्श करत असेल तर हात आणि तो जो कुठला ऑब्जेक्ट आहे, एखादी वस्तू आहे, त्याचा स्पर्श हा आवश्यक असतो. त्याच पद्धतीने आपण जेव्हा चव घेतो त्यावेळेला पण आपले सेन्सिंग ऑर्गन जीभ आहे, तर जीभ आणि जो काही अन्नपदार्थ असेल त्याचा स्पर्श हा आवश्यक आहे. पण जेव्हा आपण ऐकतो
किंवा आपण पाहतो एखादी गोष्ट, एखादी वस्तू पाहतो, एखादी घटना पाहतो, किंवा एखाद्याचं बोलणं आपण ऐकतो, त्यावेळेला भौतिक स्पर्श, फिजिकल कॉन्टॅक्ट हा त्या वस्तूशी आवश्यक नसतो. जसं आपल्याला माहित आहे की आपल्याकडे टीव्ही आहे. जुन्या काळी टीव्हीला रिमोट कंट्रोल नव्हते, पण आता सगळ्या टीव्हीला रिमोट कंट्रोल्स असतात. तर आपल्याला आवश्यक असलेला चॅनल आपण रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने बदलू शकतो, किंवा टीव्हीचा आवाज कमी जास्त करणे, त्याचा ब्राईटनेस कमी जास्त करणे, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे फंक्शन्स आहेत ते आपण रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून करत असतो. तसंच रिमोट सेन्सिंगमध्ये आपण काही अंतरावरून काही इन्फॉर्मेशन आपण गोळा करतो, म्हणजे सेन्सिंग फ्रॉम अ डिस्टन्स. आणि आपण प्रत्येक वेळेला आपण रिमोट सेन्सिंग ही प्रक्रिया परफॉर्म करत असतो. म्हणजे जेव्हा आपण पाहतो, जेव्हा ऐकतो, त्यावेळेला आपण दूर अंतरावरून ती इन्फॉर्मेशन गोळा करत असतो. म्हणजे ऐकण्याची क्रिया असेल किंवा बघण्याची क्रिया असेल, ती आपण काही अंतरावरून करत असतो. जर रिमोट सेन्सिंगची व्याख्या जर बघायची झाली तर सगळ्यात सोपी व्याख्या म्हणजे सेन्सिंग फ्रॉम अ डिस्टन्स, म्हणजे काही अंतरावरून आपण त्या एखाद्या गोष्टीची, वस्तूची माहिती गोळा करतो. वेगळ्या वेगळ्या डेफिनेशन्स दिलेले आहेत. दुसरी डेफिनेशन जी आहे ती थोडीशी जास्त विस्तृत स्वरूपात दिलेली आहे. use of electromagnetic radiation sensors to record image of the environment and which can be interpreted to yield useful information. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा आपण वापर करतो. म्हणजे जे सूर्यापासून निघणारे जे किरण आहेत, तर ते किरण जेव्हा एखाद्या वस्तूवरती, एखाद्या ऑब्जेक्टवरती पडतात, आपल्या पृथ्वीवरती बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यावरती सूर्याची किरणं पडतात, आणि ती किरणं त्याच्यावरती पडल्यानंतर त्याचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यातून आपण अशी आपल्याला आवश्यक अशी माहिती आपण गोळा करत असतो. आणि हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, तर त्याची जी वेव्हलेंथ आहे, तरंग लांबी आहे, ही व्हिजिबल पासून मायक्रोवेव्ह पर्यंत आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपण ही माहिती घेत असतो. आणि ही जी माहिती जे घेत असतो त्याच्यासाठी काही डिव्हाइस असतात किंवा काही सेन्सर्स असतात, आणि त्या सेन्सर्सच्या माध्यमातून आपण ही जी माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची, ती माहिती घेतो. मग ती माहिती वातावरणाची असेल, समुद्राची असेल, जमिनीची असेल, बर्फ असेल, किंवा वेगवेगळे घटक असतील जे जे आपल्या पृथ्वीच्या सरफेसवरती आहेत, त्याबद्दलची माहिती आपण ही घेत असतो. तर प्रॉपर डेफिनेशन जर आपण बघितली तर रिमोट सेन्सिंग इज अ सायन्स अँड आर्ट ऑफ ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन अबाउट एन ऑब्जेक्ट, एरिया और फिनॉमिनॉन थ्रू एन एनालिसिस ऑफ डेटा acquired by a device that is not in direct contact with the area, object or phenomena which is under investigation. म्हणजे रिमोट सेन्सिंग, सदूर संवेदन म्हणजे हे इन्फॉर्मेशन गोळा करण्याचं एक सायन्स आहे आणि ही एक कला पण आहे, हे शास्त्र आहे. आणि ही इन्फॉर्मेशन कशाबद्दल आपण गोळा करत असतो? एखादा ऑब्जेक्ट असेल, एखादी वस्तू असेल, किंवा एखादा एरिया असेल, किंवा एखादी घटना घडत असेल, तर त्याच्याबद्दलची माहिती आपण ही गोळा करतो. आणि ती माहिती आपण कशी गोळा करतो? तर ती माहिती सेन्सर्स रेकॉर्ड करतो. आणि तो सेन्सर जो आहे, तो सेन्सरचा कॉन्टॅक्ट आणि त्या ऑब्जेक्टचा किंवा एरियाचा किंवा ती जी घटना घडत आहे त्याचा असा शारीरिक किंवा असा भौतिक
स्पर्श एकमेकाला नसतो. सेन्सर्स हे दूर असतात आणि घटना किंवा ऑब्जेक्ट आणि तो जो एरिया आहे तो दूर असतो. दोघांमध्ये अंतर असतं. म्हणजे काही अंतरावरून आपण माहिती गोळा करतो, ती आपण सेन्सर्स किंवा डिटेक्टर्स डिव्हाइस असतात त्याच्या माध्यमातून ती गोळा करतो. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे, तर आपल्या जमिनीवरती असलेले झाडं असतील, पाणी असेल, घरं असतील, बिल्डिंग असेल, डोंगर असतील, दऱ्या असतील, शेती असेल, तर सगळ्या प्रकारचे जे काही जमिनीवरती आपल्याला दिसतं ते सगळे ऑब्जेक्ट्स आहेत. एरिया म्हणजे शेतीचा एरिया, जंगलाचा एरिया किंवा शहराचा पूर्ण एरिया. आणि फिनॉमिनॉन म्हणजे काही काही गोष्टी घडत असतात पृथ्वीवरती, जसं भूकंप आहे, पूर आहे, वादळ आहे, तर ह्या घटना घडत असतात. ह्या घटना म्हणजे आपण जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल माहिती गोळा करू शकतो, एखाद्या एरियाबद्दल माहिती गोळा करू शकतो, किंवा ह्या ज्या घटना घडतात, पूर असेल, भूकंप असेल, वादळं असतील, याच्याबद्दलची माहिती आपण गोळा करू शकतो. आणि ती माहिती गोळा डिव्हाइस किंवा सेन्सरच्या माध्यमातून आपल्याला मिळते. आणि ती जी डिव्हाइसनी माहिती जी घेतलेली आहे, रेकॉर्ड केलेली आहे, त्याचं आपण नंतर पृथक्करण करतो आपल्या सोयीनुसार. या ठिकाणी आपले डोळे आणि मेंदू सिस्टीम ही कशी काम करते आपल्याला माहिती आहे, की डोळे जे आहेत, जेव्हा डोळ्यांनी आपण पाहतो त्यावेळेला एखादा ऑब्जेक्ट असेल किंवा एखादा एरिया असेल, त्याच्या अजून निघणारे जे रेडिएशन्स आहेत ते आपल्या डोळ्यामध्ये येतात, ते आपण डोळ्यांनी पाहतो, डोळे ते कॅप्चर करतात आणि ते जे रेडिएशन्स डोळ्यांनी कॅप्चर केलेले आहेत ते मेंदूकडे पाठवले जातात आणि मेंदू त्याचं पृथक्करण करून मग त्याचं ॲनालिसिस करतो, पृथक्करण करतो आणि मग त्याच्यावरून अनुमान काढलं जातं. समजा आपल्यासमोर एखादी व्यक्ती आली आणि ती समजा ओळखीची असेल, तर ती व्यक्ती आपल्या समोर आल्यानंतर त्या व्यक्तीचं पूर्णपणे जी माहिती आहे ती माहिती आपण डोळ्यामार्फत घेतो. मग त्या व्यक्तीचा चेहरा असेल, केसाची ठेवण असेल, उंची असेल, बांधा असेल, वर्ण असेल, या सगळ्या गोष्टी डोळे कॅप्चर करतो आणि ते मेंदूला पाठवलं जातं. आणि आपल्या मेंदूमध्ये ऑलरेडी इन्फॉर्मेशन साठवलेली असते, की असे असे जर सगळे पॅरामीटर्स असतील, म्हणजे उंची अशी, कलर असा, बॉडी स्ट्रक्चर असं, चेहऱ्याची ठेवण अशी, शरीराची ठेवण अशी, हे जर असेल तर हा अमुक अमुक व्यक्ती आहे, हे आपण लगेच सांगू शकतो. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये आपण सांगू शकतो की अरे अमुक अमुक आलं. समजा तेच जर आपल्या समोर अनोळखी व्यक्ती आली तर आपला जो डोळा आहे तो सगळी माहिती गोळा करतो, ब्रेनकडे पाठवतो, पण आपल्याला कोण व्यक्ती आहे ते ओळखता येत नाही, कारण मेंदूमध्ये त्या व्यक्तीबाबतची इन्फॉर्मेशन ही साठवलेली नसते. बऱ्याच वेळेला काय होतं की एखादी व्यक्तीला आपण पाहिलेलं असतं, खूप मध्ये कालावधी जातो आणि त्याच्यानंतर परत ती व्यक्ती समोर येते, त्यावेळेला आपण पाहतो आणि आपण म्हणतो की हा, तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. म्हणजे एकदा कधीतरी त्या व्यक्तीबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्या मेंदूमध्ये गेली होती, पण आपल्याला नीटसं आठवत नाही, कारण मध्ये गॅप खूप पडलेला असतो. या पद्धतीनंच रिमोट सेन्सिंग मध्ये पण आपण जे पाहतो आणि वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचे काही कॅरेक्टर्स किंवा पॅरामीटर्स ओळखण्याबाबतचे ठरलेले आहेत, ते आपण पुढे बघणारच आहेत. त्याच्यानुसार आपण त्याचं पृथक्करण करतो. तर सदृढ संवेदनामध्ये माहिती गोळा करणे, ॲक्वायर करणे, संग्रहित करणे, त्याचं पृथक्करण करणे, प्रोसेसिंग आणि इंटरप्रिटेशन, त्याच्यावरून त्याचं अनुमान काढणे, त्याच्यावरून निष्कर्ष काढणे, हे रिमोट सेन्सिंग मध्ये येत असतं. आता आपण जे व्याख्या बघितल्या त्याच्यामध्ये महत्वाच्या काय गोष्टी आहेत की सेन्सर आणि जे टार्गेट आहे, टार्गेट म्हणजे ऑब्जेक्ट असेल, एरिया असेल
किंवा फिनॉमिनॉन असेल, ते दोन्ही फिजिकली दूर असतात, भौतिकदृष्ट्या दूर असतात. आणि हे कशाच्या माध्यमातून आपण ही माहिती घेतो, तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, म्हणजे सूर्याची जी किरणं येतात आणि ती पृथ्वीवरती पडतात आणि मग त्याच्यातून जी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते ती आपण घेतो. किंवा हीट आहे, ऊर्जा, त्याचंही आपण रेकॉर्डिंग करून त्याच्यापासून सुद्धा आपण वेगवेगळ्या गोष्टी ओळखू शकतो. याच्यामध्ये सोनार म्हणून जे आहे, साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग, त्या ठिकाणी साऊंड रेकॉर्ड केला जातो. नंतर याच्यातला दुसरा घटक आहे डिव्हाइस. डिव्हाइस म्हणजे काय, सेन्सर्स आहेत. हे रेडिएशन जे येतं प्रत्येक घटकामधून, वस्तूमधून, किंवा जे फीचर्स आहेत जमिनीवरती, त्याच्यातून जे रेडिएशन्स येतात, ते रेडिएशन्स त्या सेन्सर किंवा डिव्हाइसच्या माध्यमातून रेकॉर्ड केले जातात. आणि टार्गेट काय असतं, टार्गेट म्हणजे ॲटमॉस्फिअर असेल, ओशन असेल, सगळं टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंट आहे, जमिनीवरती जे जे काही आपल्याला दिसतं ते सगळं टार्गेट आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला दिसून येईल की जमिनीवरती इथे ज्वालामुखी दाखवलेला आहे, या ठिकाणी कारखाना दाखवला आहे, या ठिकाणी वाहन दाखवलेलं आहे, या ठिकाणी झाडं आहेत, या ठिकाणी जमीन आहे, या ठिकाणी समुद्र दाखवलेला आहे, समुद्रामध्ये जहाज आहे, उजव्या बाजूला इथे बर्फ दिसत आहे. तर हे सगळे हे सगळं टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंट, हे जमिनीवर असणारे वेगळे वेगळे ऑब्जेक्ट्स आहेत. तर रिमोट सेन्सिंग चे सिस्टीम दोन आहेत, एक आहे पॅसिव्ह आणि एक आहे ऍक्टिव्ह. पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग जे आहे त्याच्यामध्ये नैसर्गिक जो लाईट आहे, सूर्यापासून निघणारे किरण जे आहेत त्याचा वापर केला जातो. म्हणजे आपला डोळा आहे, ह्युमन आय, किंवा कॅमेरा आहे पण तो विदाऊट फ्लॅश नसलेला कॅमेरा, रेडिओमीटर. तर हे पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग चे घटक आहेत. आणि ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग ह्याच्यामध्ये रडार, सोनार, लेझर, या ठिकाणी काय, या ठिकाणी सूर्यापासून निघणारे किरण जे आहेत त्याची आवश्यकता नसते. आता रडार जर घेतलं तर रडारमध्ये काय होतं की रडारमध्ये मायक्रोवेव्ह ह्या रडारमध्येच तयार होतात आणि त्या जमिनीवरती पाठवल्या जातात किंवा वातावरणामध्ये पाठवल्या जातात आणि त्या एखाद्या ऑब्जेक्टला धडकतात आणि त्याच्या धडकल्यानंतर तिथून त्या परत बाउन्स होतात आणि परत जे आलेले आहेत बाउन्स होऊन मायक्रोवेव्ह, त्या मायक्रोवेव्ह रडारमधल्या सेन्सरमध्ये कॅप्चर केल्या जातात. असा हा दोन्हीमध्ये फरक आहे. पॅसिव्ह मध्ये सूर्याची उष्णता, सूर्याची किरणं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स जे आहेत ते त्याचा वापर केला जातो. आणि ऍक्टिव्ह मध्ये त्याच्यामध्ये स्वतः निर्माण करतो, लेझर असेल किंवा साऊंड असेल किंवा मायक्रोवेव्ह असेल, हे स्वतः तिथून निघतात आणि त्या ऑब्जेक्टवरती धडकतात आणि तिथून ते परत बाउन्स झाल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून दाखवलेलं आहे, या ठिकाणी सूर्य आहे, सूर्याकडून निघणारे किरण असे जमिनीवर पडतात आणि इथून जमिनीवरून परत काही परावर्तित होतात किरण आणि ती परावर्तित झालेली किरण इथं सेन्सरच्या माध्यमातून रेकॉर्ड केली जातात. हे पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग आहे. आणि उजव्या बाजूच्या डायग्राम मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी इथं रडार दाखवलेला आहे. रडार स्वतःच तयार केलेले मायक्रोवेव्ह जे आहे ते पृथ्वी पृष्ठभागावरती सोडत असतं आणि पृष्ठभागावरती आल्यानंतर वेगवेगळ्या ऑब्जेक्टवरती धडकल्यानंतर जे परावर्तित होतात ते परत सेन्सरच्या माध्यमातून कॅप्चर केले जातात. ते ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग मध्ये मोडतं. आता ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आणि पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग मध्ये फरक काय आहे, तर एनर्जी सोर्स जो आहे तो ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग मध्ये सूर्याची उष्णता जी आहे किंवा सूर्याची किरणं आहेत ते वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवरती पडत असतात आणि ते नंतर परावर्तित होतात
ती एनर्जी रेकॉर्ड केली जाते. पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये रेडिएशन्स हे स्वतःच क्रिएट केलेले असतात आणि ते क्रिएट केलेलेच रेडिएशन्स जे परत बाउन्स होतात ते मोजले जातात. ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे तो मायक्रोवेव्ह रिजन मधला वापरात घेतलेला असतो आणि पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये व्हिजिबल पासून ते इन्फ्रारेड पर्यंतचा जो स्पेक्ट्रम आहे तो घेतला जातो. वेव्हलेंथ जे आहेत ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये जो मायक्रोवेव्ह रिजन घेतलाय त्याची तरंग लांबी जी आहे ती तरंग लांबी मोठी असते, 1 मिलीमीटर पेक्षा जास्त असते. आणि पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये तरंग लांबी जी आहे ते 0.4 ते 10 मायक्रोमीटर एवढी असते. ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगला सूर्याच्या उष्णतेची किंवा सूर्याच्या किरणांची गरज नसते आणि पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये सूर्याची जी किरणं आहेत ती सगळ्यात महत्त्वाची आहेत. ती जर नसतील तर पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग आपण करू शकत नाही. या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम दाखवलेला आहे. हा आपल्या सर्वांना माहीतच असेल. डाव्या बाजूला गॅमा रेज आहेत आणि जसं जसं आपण उजव्या बाजूला जाऊ तसं आपल्याला दिसेल की इथं एक्स रेज आहेत, नंतर अल्ट्राव्हायोलेट किरणं आहेत, अतिनील किरणं, नंतर मध्ये इथं व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे. ह्या व्हिजिबल स्पेक्ट्रमची परत विभागणी केलेली आहे. आपल्याला माहित आहे की जे 7 रंग आहेत तानापिही निपाजा किंवा व्हिप जॉयर हे 7 रंग जे आहेत त्या व्हिजिबल स्पेक्ट्रमची विभागणी केलेली आहे. व्हिजिबल स्पेक्ट्रम नंतर इन्फ्रारेडचा भाग येतो. त्याच्यामध्ये नियर अँड मिड इन्फ्रारेड आहेत, थर्मल इन्फ्रारेड आहेत आणि नंतर मायक्रोवेव्ह आहेत आणि त्याच्यानंतर टीव्ही आणि रेडिओ वेव्हज आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी जर बघितली तर ती त्याचे तरंग असतात आणि हे या ठिकाणी तरंग दाखवलेले आहेत. आणि तरंग लांबी म्हणजे हे 2 उंचवटे किंवा 2 खोलगट भाग जे आहेत या तरंगाचे त्याच्यामधलं अंतर, हे 2 उंचवटे आहेत त्याच्यामधलं अंतर म्हणजे ती तरंग लांबी झाली. तर हे मोठे तरंग आहेत, नंतर मध्यम स्वरूपाचे आहेत आणि छोट्या स्वरूपाचे तरंग आहेत, तरंग लांबी आहे. या ठिकाणी उजव्या बाजूला 3 बल्ब दाखवलेले आहेत आणि आपल्याला दिसेल की पहिला जो बल्ब आहे तो असा काळसर दिसत आहे कारण याच्यामधून रेडिएशन्स बाहेर पडत नाहीये, कारण हा बल्ब बंद आहे त्यामुळे रेडिएशन्स बाहेर पडत नाहीत, त्याचं टेम्परेचर कमी आहे म्हणून तो आपल्याला काळसर असा दिसतोय. मधला जो बल्ब आहे 2 नंबरचा त्याच्यातून थोडासा प्रकाश दिसत आहे, त्याचं टेम्परेचर थोडंसं आहे त्यामुळं थोडासा प्रकाशित दिसत आहे. आणि तिसरा जो बल्ब आहे तो एकदम जास्त प्रकाशित दिसतोय कारण याचं टेम्परेचर हे खूप जास्त आहे म्हणून तो जास्त प्रकाशित दिसत आहे. आता हे जे सेन्सर्स मी म्हटलं किंवा जे डिव्हाइस आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण माहिती जी गोळा करतो आणि रेकॉर्ड करतो तर ते ठेवण्यासाठी वेगळे वेगळे प्लॅटफॉर्म वापरले जातात. या ठिकाणी 4 वेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स दाखवलेले आहेत. ग्राउंड बेस्ड प्लॅटफॉर्म, या ठिकाणी वाहन आहे आणि त्याला मोठं इथं असं क्रेनचं असतं त्या पद्धतीनं इथं आहे, मोठा पोल आहे आणि ह्या पोलवरती इथं कॅमेरा लावलेला आहे किंवा तो सेन्सर जो आहे डिव्हाइस आहे तो या ठिकाणी पोलच्या वरच्या टोकाला लावलेला आहे, त्याच्या माध्यमातून फोटोज घेतले जातात. नंतर विमान आहे, एअरक्राफ्ट. या एअरक्राफ्टमध्ये कॅमेराज ठेवलेले असतात किंवा डिव्हाइस ठेवलेले असतात आणि जेव्हा हे विमान उडत उडत जातं त्यावेळेला पृथ्वीच्या पृष्ठभागाचे फोटोज घेतले जातात, त्याला हवाई चित्र म्हणतात, एरियल फोटोज म्हणतात. तिसरा जो प्लॅटफॉर्म आहे ते सॅटेलाइट्स आहे, उपग्रह. त्या उपग्रहामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सेन्सर्स ठेवलेले असतात, ते पृथ्वीच्या पृष्ठभागाचे फोटोज घेत असतं. आणि स्पेस शटल आहे त्याच्यामध्ये पण सेन्सर्स असतात, ते सुद्धा पृथ्वीच्या पृष्ठभागाचे आणि वातावरणाचे फोटोज घेत असतात.
अशा पद्धतीने हे 4 प्रकारचे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यावरती आपण डिव्हाइस किंवा सेन्सर्स हे ठेवलेले असतात. रिमोट सेन्सिंग याची सुरुवात हवाई चित्रापासून सुरू झाली. कोलोनल लॉसिडेट यांना फादर ऑफ फोटोग्रामेट्री असं म्हटलेलं आहे आणि आपले विक्रम साराभाई आहेत, त्यांना फादर ऑफ इंडियन रिमोट सेन्सिंग असं संबोधलं जातं. तर रिमोट सेन्सिंग सदूर संवेदनाची सुरुवात ही कशी झाली? पहिला फोटो जो घेतला होता तो 1839 साली घेतला होता. इथं तुम्ही बघू शकता केवढा मोठा कॅमेरा इथे आहे. आणि आजकाल जर बघितले तर कॅमेरा खूप छोटे छोटे आहेत. इव्हन आपल्या मोबाईलमध्ये छोटा कॅमेरा असतो. त्याच्यानंतर 1858 मध्ये नादर यांनी बलूनचा वापर केला होता आणि बलूनला खाली इथे बसण्यासाठी हे असं बांधलेलं होतं आणि एक असं बांधलेलं होतं, त्याच्यामध्ये ते बसलेले दिसत आहेत आणि बलूनमधून त्यांनी प्रवास केला होता आणि त्याच्यातून त्यांनी फोटो घेतले होते. पॅरिसच्या काही भागाचा हा फोटो घेतला होता. हा बघा फोटो घेतलेला जो आहे हा बलूनच्या माध्यमातून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बॉस्टन शहराचा फोटो ब्लॅक अँड किंग यांनी 1860 साली घेतला होता. तो फोटो या ठिकाणी दिसत आहे आपल्याला. त्याच्यानंतर US सिव्हिल वॉरमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये हवाई चित्राचा वापर केला होता आणि ते युद्धाच्या वेळेला दुसऱ्या शत्रूचे जे मिलिटरी आहे किंवा ट्रूप्स जे आहेत त्यांची पोझिशन कुठं आहे, त्यांचा ठिकाणा कुठं आहे ते पाहण्यासाठी हवाई चित्राचा वापर केला होता. 1882 मध्ये पतंगाच्या माध्यमातून पतंगाला कॅमेरा जोडले होते आणि काही हवामान शास्त्रज्ञ आहेत त्यांनी फोटो घेतले होते आणि त्यावेळेला आपले जे पतंग असतात त्या पतंगाला कॅमेरा बांधलेला होता. 1903 मध्ये कबुतरांचा वापर केला. कबुतराला कॅमेराज बांधलेले होते आणि कबुतरे हवेमध्ये सोडले होते आणि त्याच्या माध्यमातून तो फोटो घेतला होता. आणि त्यानंतर 1906 साली जॉर्ज लॉरेन्स यांनी सॅन फ्रान्सिस्कोचा फोटो घेतला होता. सॅन फ्रान्सिस्कोला भूकंप झाला होता. तर भूकंप झाल्यानंतर भूकंपामध्ये किती हानी झाली वगैरे ते पाहण्यासाठी पतंगाला कॅमेरा जोडला होता, बांधलेला होता आणि भूकंप झाल्यानंतर 6 आठवड्यानंतर त्या सॅन फ्रान्सिस्को शहराचं जे फोटोग्राफ घेतले होते, हवाई चित्र घेतलेले होते. त्याच्यानंतर 1909 मध्ये विल्बर राईट अँड मोशन पिक्चर्स फोटोग्राफर त्यांनी पहिल्यांदा विमानाचा एअरक्राफ्टचा वापर केला. विमान हे प्लॅटफॉर्म म्हणून वापरलं आणि त्यांनी इटलीच्या काही भागाचा फोटो घेतला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये एरियल फोटोग्राफी जे आहे हवाई चित्र त्याचा बऱ्याचशा प्रमाणामध्ये विकास झाला आणि या ठिकाणी आपण पाहताय हे एअरक्राफ्ट आहे, विमान आहे आणि याच्यामध्ये हा कॅमेरा आहे आणि ह्या व्यक्तीने कॅमेरा पकडलेला आहे आणि तो जमिनीवरचे फोटोग्राफ्स घेत आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्या युद्धानंतर मग एरियल फोटोग्राफी किंवा हवाई सर्वे असतील, हवाई चित्र असतील, ह्या टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये बदल घडायला सुरुवात झाली. आता मी मगाशी सांगितलं की हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, हे आपला मुख्य सोर्स आहे, कारण त्याच्या माध्यमातूनच आपण माहिती ही गोळा करत असतो. आणि ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत ते सूर्यापासून निघतात आणि जमिनीवरती पोहोचतात आणि त्याचा वापर आपण या ठिकाणी करत असतो. या ठिकाणी जर बघितलं तर ही जी तरंग लांबी आहे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची ती सेंटीमीटरमध्ये मोजू शकतो, मायक्रोमीटरमध्ये मोजू शकतो आणि नॅनोमीटरमध्ये सुद्धा मोजू शकतो.
आता ह्या तरंग लांबी जे आहे तर तो जो तरंग लांबीचा जो त्याची जी रेंज आहे त्या रेंजला रिमोट सेन्सिंग सदूर संवेदनामध्ये बँड असं म्हणतात. या ठिकाणी दिलेलं आहे की गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायलेट रेज. अल्ट्राव्हायलेट रेजची बँड जी विड्थ आहे त्याला बँड विड्थ म्हणतात, 0.3 पासून 0.4 पर्यंत आहे. ती मायक्रोमीटर मध्ये दिलेली आहे तरंग लांबी. व्हिजिबल जे आहे त्याच्यामध्ये हे आपले 7 कलर जे आहेत त्याची वेगळी वेगळी ही बँड विड्थ आहे, वेवलेंथ आहे. व्हायोलेटची आहे 0.4 ते 0.46, नंतर ग्रीन जी आहे 0.51 टू 0.57, येलो आहे, ऑरेंज आहे, रेड आहे 0.63 टू 0.7 मायक्रोमीटर. व्हिजिबलची जी आहे रेंज वेवलेंथची ती 0.4 टू 0.7 आहे. त्याच्यानंतर इन्फ्रारेड रिजन सुरू होतो 0.7 मायक्रोमीटर पासून तो जवळपास 14 मायक्रोमीटर पर्यंत. त्याच्या ह्या सगळ्या वेगळे वेगळे बँड्स दिलेले आहेत आणि त्याची वेवलेंथ दिलेली आहेत. त्याच्या खोलामध्ये मी काही जाणार नाही. त्याच्यानंतर आहे मायक्रोवेव्ह. त्याची जी तरंग लांबी आहे ती 1 ते 300 मिलीमीटर, या ठिकाणी मिलीमीटर मध्ये दिलेली आहे. आणि मग रडार आहे त्याची पण 1 ते 300 मिलीमीटर, आणि त्याच्यानंतर रेडिओ वेव्ह त्याची 300 सेंटीमीटरच्या पेक्षा जास्ती आहे. आता हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत ते कशा पद्धतीने काम करतात ते आपण पाहूया. या ठिकाणी सूर्य दाखवलेला आहे ह्या स्लाइडमध्ये. हा सूर्यापासून निघालेली किरण जे आहेत या जमिनीवरती वेगळे वेगळे ऑब्जेक्ट्स आहेत. इथं बिल्डिंग दाखवलेली आहे, या ठिकाणी रस्ता दाखवलेला आहे, इथं मध्ये माती आहे की ज्याच्यावरती गवत नाहीये, या ठिकाणी गवत आहे जमिनीवरती, वॉटर बॉडी आहे, पाणी आहे, इथं झाडं आहेत. जेव्हा सूर्यापासून जे किरण निघतात ते या वेगळ्या 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 ऑब्जेक्ट्सवरती जमिनीच्या पृष्ठभागावर पडतात आणि नंतर त्याच्यातून परत काही रेडिएशन्स हे रिफ्लेक्ट होतात, परावर्तित होतात. आणि ते परावर्तित झालेले रेडिएशन्स जे आहेत ते इथं सॅटेलाइट दाखवलं आहे. सॅटेलाइटमध्ये जे सेन्सर्स आहेत किंवा डिव्हाइस आहेत त्याच्यामध्ये त्याचं रेकॉर्डिंग होतं. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जे रिफ्लेक्शन जे आहे, रेडिएशन्स जे परावर्तित होतात त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला अडचण येते. तर ती कशामुळे येते? आता या ठिकाणी जर बघितलं आपण, आपल्याला 3 गोष्टी दिसतात. एक पांढऱ्या कलरचा एक ऑब्जेक्ट दिसतोय, एक ग्रीन कलर मध्ये दिसतोय आणि काही काळ्या कलरचं इथं ऑब्जेक्ट दिसतोय. तर हे काय आहेत? तर हे पांढरे जे आहेत हे ढग आहेत, ग्रीन जे आहे ते गवत वगैरे आहे जमिनीवरती, आणि हे ब्लॅक काय आहे? तर हे ब्लॅक म्हणजे ढगाच्या छाया आहेत, ढगाची सावली आहे. आता या ठिकाणी काय झालंय, ज्या ठिकाणी इथे हे काळे आपल्याला भाग दिसतात काळपट, ही ढगाची सावली आहे. आता त्या ठिकाणी पण गवत आहे पण ते आपल्याला हे असं थोडंसं हिरवट कलरचं दिसत नाही, इथं काळा कलर दिसतोय, कारण इथलं जे गवत आहे हे ढगाच्या सावलीमुळे झाकलेलं आहे. तर अशा पद्धतीनं इथल्या भागातली इन्फॉर्मेशन जी आहे, माहिती जी आहे ती आपल्याला योग्य रीतीनं मिळत नाही. या ठिकाणी ढगामुळं अडथळा आलेला आहे. असे वेगळे वेगळे खूप घटक आहेत, त्याच्यामुळे जे परावर्तित रेडिएशन्स होतात त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आता या ठिकाणी एक ग्राफ दाखवलेला आहे. एक्स ऍक्सिस वरती वेवलेंथ दाखवलेली आहे आणि वाय ऍक्सिस वर रिफ्लेक्टन्स दाखवलेला आहे. या ठिकाणी जर खालचा ग्राफ बघितला तर हा ग्राफ दाखवतो आपल्याला की इथं ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामुळं त्याच जमिनीचा जो रिफ्लेक्टन्सचा जो ग्राफ आहे, आलेख ग्राफ जो आहे तो हा ग्राफ लाईन ग्राफ आहे, हा कमी रिफ्लेक्टन्स दाखवतो. आणि ते जर क्लिअर असेल, वातावरण जर ढगाळ नसेल, एकदम शुभ्र आकाश असेल तर रिफ्लेक्टन्स हे जास्ती आपल्याला दिसेल. कारण का की जेव्हा ढग असतात त्यावेळेला सूर्याची किरण पण कमी तीव्रतेनं जमिनीवरती पडतात आणि ती कमी तीव्रतेची असल्यामुळे परावर्तित होणारी जी ऊर्जा आहे
ती सुद्धा कमी प्रमाणामध्ये असते, किंवा ते जे रेडिएशन्स असतात ते सुद्धा थोडेसे वीक असतात, कमकुवत असतात किंवा कमी प्रमाणात असतात, आणि त्यामुळे कमी प्रमाणामध्ये रेडिएशन्स आल्यामुळे त्याचा रिफ्लेक्टन्स हा कमी रेकॉर्ड केला जातो. आता जी सूर्याची किरणं जमिनीवरती पडतात, तर या ठिकाणी एक इक्वेशन दिलेली आहे, EI इज इक्वल टू EA प्लस ER प्लस ET, म्हणजे एनर्जी इन्सिडन्स इज इक्वल टू एनर्जी अब्झॉर्ब प्लस एनर्जी रिफ्लेक्टेड प्लस एनर्जी ट्रान्समिटेड. म्हणजे जी किरणं पडतात त्यातली काही ऊर्जा, एनर्जी जी आहे ती शोषून घेतली जाते, ती म्हणजे ऍब्सॉर्ब एनर्जी, शोषण केलेलं जातं. काही ट्रान्समिट होते, टी म्हणजे ट्रान्समिशन, म्हणजे ती त्या ऑब्जेक्ट मधून पास होऊन जाते, पुढे पुढे निघून जाते, ऑब्जेक्ट मधून आरपार निघून जाते. आणि काही रिफ्लेक्ट होते, म्हणजे परावर्तित होते, बाउन्स होते परत. आपण जसं चेंडू जमिनीवरती आपटला की तो कसा बाउन्स होतो, त्या पद्धतीनं जेव्हा ही किरणं पडतात तेव्हा काही किरणांचा अंश परावर्तित होतो, काही भाग परावर्तित होतो. तर तो परावर्तित झालेला जो भाग आहे, जे बाउन्स होतात रेडिएशन्स, ते रेडिएशन्स रिमोट सेन्सिंग, सदूर संवेदनामध्ये अत्यंत महत्वाचे असतात. आता हे जे बाउन्स होणारे जे रेडिएशन्स आहेत, किंवा जी एनर्जी रिफ्लेक्ट होते, परावर्तित होते ऊर्जा, ती कशावरती अवलंबून असते? सरफेसचं मटेरियल काय, म्हणजे तो जो ऑब्जेक्ट आहे त्याचं मटेरियल काय आहे. म्हणजे झाड असेल, पाणी असेल, बिल्डिंग असेल, रस्ता असेल, तर त्याचं सरफेस मटेरियल वेगळं आहे, त्याच्या वातावरणाच्या कंडिशन्स काय असतात त्याच्यावरती आहे. म्हणून समजा झाडं असतील आणि सॉईल असेल, माती असेल, तर ती जवळपास 30 ते 50% रेडिएशन्स हे परावर्तित करते. पूर्णच्या पूर्ण 100% परावर्तन होत नाही एनर्जीचं किंवा रेडिएशनचं. जर पाणी बघितलं तर पाणी फक्त 10% एनर्जीच परावर्तित करतं. म्हणजे जी काय सूर्याची किरणं पडतात ती जर 100% पकडली तर त्यातली 10%च एनर्जी परत परावर्तित होते, रिफ्लेक्ट होते. तेवढीच एनर्जी परत रिरॅडिएट होते वातावरणामध्ये. त्याच्यानंतर रिफ्लेक्टन्स जे आहे ते तुमची सूर्याची पोझिशन काय आहे, कॅमेरा कुठल्या ठिकाणी आहे, सूर्य कुठल्या ठिकाणी आहे, आणि हा जो ऑब्जेक्ट आहे तो कुठल्या ठिकाणी आहे, ह्या तिन्हीच्या स्थानानुसार परावर्तन हे बदलू शकतो. त्याचे अमाऊंट जो आहे, पर्सेंट जे आहे ते पर्सेंट बदलू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे वेगळे अजून कारण आहेत, जसं टेम्परेचर आहे. जर टेम्परेचर जास्त असेल तर जास्त प्रमाणात एनर्जी परावर्तित होते. मातीमध्ये जर मॉइश्चर असेल, पाणी जर असेल, पाणीयुक्त माती जर असेल, ओली माती असेल, तर परावर्तन कमी होतं सुकलेल्या मातीपेक्षा. नंतर मिनरल्स कुठले आहेत, खडकाचा प्रकार कुठला आहे, त्याच्यानुसार सुद्धा रिफ्लेक्शनचा जो आहे तो पर्सेंटेज बदलू शकतो. पाऊस असेल तर बदलू शकतो, बर्फाचं कव्हर असेल तरी बदलू शकतो. व्हेजिटेशन आहे, पण कुठल्या टाईपचं व्हेजिटेशन आहे, कुठल्या प्रकारची झाडं आहेत. कारण झाडाचा प्रकार बदलला की प्रत्येक झाडाची आपल्याला माहिती आहे की पानं वेगळ्या वेगळ्या आकाराची असतात. मोठी पानं असतील तर जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा परावर्तित केली जाईल, छोट्या आकाराची असतील तर कमी प्रमाणात केली जाईल. अशा पद्धतीने हे वेगळे वेगळे घटक आहेत. नंतर जमीन सपाट आहे का वर खाली आहे, इलेव्हेशन आहे जास्त कमी जास्त. नंतर वातावरणामध्ये धुलीकण किती आहेत, गॅस किती आहेत, त्याचं प्रमाण, कॉन्सन्ट्रेशन किती आहे, असे हे वेगळे वेगळे पॅरामीटर्स आहेत, घटक आहेत. त्या घटकामुळं जे रिफ्लेक्शनचं जे पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो, जरी तेच ऑब्जेक्ट्स असतील तरी सुद्धा. आणि अजून काही बाकीचे घटक सुद्धा असू शकतील.
तर या ठिकाणी एक ग्राफ आपल्याला दाखवलेला आहे. एक्स ऍक्सिस वरती वेव्हलेंथ आहे, वाय ऍक्सिस वर रिफ्लेक्टन्स आहे. या ठिकाणी जर बघितलं ही काळी जाड लाईन जी आहे दाखवलेली आहे तो रिफ्लेक्टन्स जो आहे तो गवताचा आहे. या ठिकाणी जर बघितलं तर 0.4 पासून 0.7 पर्यंत मायक्रोमीटर पर्यंत गवत हे कमी प्रमाणामध्ये एनर्जी परावर्तित करतं आणि इन्फ्रारेड रिजन मध्ये 0.7 मायक्रोमीटरच्या पुढे इन्फ्रारेड रिजन मध्ये गवत हे जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा परावर्तित करतं. हे कॉन्क्रीटसाठी हा ग्राफ आहे. पाणी जर असेल एकदम स्वच्छ पाणी असेल तर ते फक्त 0.4 to 0.7 किंवा 0.75 या वेव्हलेंथ मध्येच रिफ्लेक्ट करतं एनर्जी. मग हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गोष्टी दाखवलेल्या आहेत या ग्राफमध्ये. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की एकच जर ऑब्जेक्ट असेल, समजा गवत जर बघितलं तर ह्या वेव्हलेंथ मध्ये वेगळ्या वेगळ्या वेव्हलेंथ मध्ये एनर्जी परावर्तित करण्याचं प्रमाण पण वेगळं वेगळं आहे. म्हणजे रिफ्लेक्टन्स जो आहे त्याचं जो प्रमाण आहे परावर्तित करण्याचं ऊर्जा, त्याचं प्रमाण हे सरफेस मटेरियल काय आहे, वातावरणाची कंडिशन काय आहे आणि कुठली वेव्हलेंथ आहे याच्यावरती अवलंबून असतं. या ठिकाणी सॉइल दाखवलेली आहे लाल कलर मध्ये, सॉइलचं हे रिफ्लेक्शन आहे. नंतर ॲव्हरेज ग्रास हे ब्ल्यू कलर मध्ये दाखवलं आणि झुडपं जे आहेत हे या कलर मध्ये दाखवलेले आहेत. अशा पद्धतीनं रिफ्लेक्शन जे आहे त्याचं प्रमाण कमी जास्ती होत राहतं. या ठिकाणी या तिसऱ्या ग्राफमध्ये पण दाखवलेलं आहे की पाणी या ठिकाणी व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्येच रिफ्लेक्शन करत असं. हे जे डार्क लाईन आहे ही व्हेजिटेशनची दाखवली, ग्रीन व्हेजिटेशन, ते इन्फ्रारेड मध्ये जास्त प्रमाणामध्ये रिफ्लेक्शन दिसतं आपल्याला. आणि ही जी डॉटेड लाईन आहे ही वरची, ही मातीचं रिफ्लेक्शन आहे. तेही ड्राय बेअर सॉइल, म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची वनस्पती नाहीये, निव्वळ माती आहे. या ठिकाणी जर बघितलं आपण, या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारची कलरची पानं दाखवलेली आहेत. पहिलं जे आहे ते ग्रीन कलर, नंतर येलो कलर, रेड कलर आणि ब्राऊन कलरचं, अशी 4 वेगळ्या प्रकारची पानं दाखवलेली आहेत. हे जे कलर आहेत ते त्याच्यामध्ये जे हरितद्रव्य असतं क्लोरोफिल, त्याचं प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे त्याचे कलर बदललेले असतात. तर या ग्राफमध्ये तुम्हाला दिसेल ग्रीन कलर जो आहे हा ग्रीन लीफ साठी आहे, रेड जो आहे तो रेड पानांसाठी आहे, येलो आहे हा येलो पानांसाठीच आहे आणि हा ब्राऊन जो आहे तो ब्राऊन पानांसाठीच आहे. त्यामुळं ऑब्जेक्ट एकच आहे, झाडं आहेत, पण त्याच्या पानांचा कलर बदलला तरी जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स जे परावर्तित होतात त्याच्या प्रमाणामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो. आता रिमोट सेन्सिंग साठी आपल्याला 2 प्रकारे माहिती गोळा करता येते. एक तर हवाई चित्र, एरियल फोटोग्राफी, म्हणजे विमानाच्या माध्यमातून आपण फोटोज घेऊ शकतो जमिनीचे. आणि दुसरं जे आहे ते उपग्रहाच्या माध्यमातून जमिनीचे फोटो घेऊ शकतो. हे 2 प्लॅटफॉर्म वापरून आपण जमिनीबद्दलची माहिती घेऊ शकतो. तर हवाई चित्र जे घेतलेत विमानातून, एरियल फोटोग्राफ्स, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे फोटोग्राफ्स असतात. एक व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ, लो ऑब्लिक एरियल फोटोग्राफ आणि हाय ऑब्लिक एरियल फोटोग्राफ. व्हर्टिकल म्हणजे एकदम अगदी सरळ, म्हणजे कॅमेरा जो आहे तो कॅमेरा एकदम असा, त्याचा जो लेन्स आहे तो लेन्स एकदम असा व्हर्टिकल असतो, त्याच्यामध्ये अँगल कुठलाही नसतो. एक्झॅक्टली कॅमेऱ्याच्या खालचा भाग जो आहे तो त्याचा फोटो घेतला जातो. त्याच्यामध्ये ट्रूली व्हर्टिकल आणि टिल्टेड व्हर्टिकल असं म्हटलंय. कॅमेऱ्याचा अँगल 1 डिग्रीपेक्षा कमी असेल तर ट्रूली व्हर्टिकल म्हटलं जातं आणि तो जर 3 डिग्रीपेक्षा कमी असेल तर टिल्टेड म्हटलं जातं. आणि जर कॅमेऱ्याचा अँगल 3 डिग्रीपेक्षा जर जास्ती झाला
तर लो ऑब्लिक या ठिकाणी दाखवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडासा एक्झॅक्टली कॅमेराच्या खालचा भाग त्याचं छायाचित्रण केलं जात नाही, थोडासा बाजूचा भाग त्याचा फोटो घेतला जातोय, कारण या ठिकाणी कॅमेऱ्याचा अँगल थोडासा आहे, तो 3 डिग्रीपेक्षा जास्त आहे. आणि हाय ऑब्लिक मध्ये खूपच जास्त तिरका केलेला आहे कॅमेरा, तो खूप जास्त तिरका केलेला आहे. त्याच्यामुळे काय झालं की या ठिकाणी आपल्याला हे होरायझन पण दिसते, म्हणजे आकाश दिसते, ढग दिसत आहेत, जमीन पण दिसते आणि हे इथलं क्षितिज दिसतंय, आकाश पण दिसतंय. व्हर्टिकल फोटोमध्ये ते दिसत नाही, लो ऑब्लिक मध्ये दिसत नाही, हाय ऑब्लिक मध्ये आपल्याला होरायझन हे दिसतं, कारण तो जो कॅमेराचा अँगल आहे तो खूपच जास्त तिरका केलेला असतो. व्हर्टिकल फोटोग्राफ जेव्हा घेतो त्यावेळेला इथं या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल, या ठिकाणी कॅमेराचा लेन्स आहे आणि या ठिकाणी हे ग्राउंड आहे. इथं ABCD हे 4 पॉइंट दाखवलेत. या भागाचा फोटो या कॅमेऱ्याने घेतलेला आहे. ही जी उंची आहे ही विमानाची उंची आहे, फ्लाईट हाईट आहे, ही फ्लाईट हाईट आहे. आणि फोकल लेंथ जी असते कॅमेराची, म्हणजे लेन्स पासूनचं फिल्म पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याचा वापर करून त्या फोटोचं स्केल आपण काढत असतो. त्याचा वापर नंतर आपल्याला लक्षात येईल. आता व्हर्टिकल फोटो जे असतात लो ऑब्लिक असतात आणि हाय ऑब्लिक असतात, त्याच्यामध्ये काय फरक आहे, त्याचे कॅरेक्टर्स काय ते बघू आपण. जसं मी सांगितलं, व्हर्टिकल मध्ये कॅमेराचा टिल्ट जो असतो, अँगल, तो 3 डिग्रीपेक्षा कमी असतो. लो ऑब्लिक मध्ये होरायझन दिसत नाही, हाय ऑब्लिक मध्ये होरायझन दिसते. एरिया जो कव्हर केला जातो व्हर्टिकल मध्ये खूप कमी असतो एरिया, कारण तो कॅमेरा जो आहे तो कॅमेरा तिरका नसतो, त्याच्यामुळं कमी एरियाचा फोटो घेतला जातो. लो ऑब्लिक मध्ये थोडासा एरिया वाढतो आणि हाय ऑब्लिक मध्ये आपण बघितलं की खूप मोठा एरिया कव्हर केला जातो, म्हणजे जमीन पण दिसते आणि आपल्याला आकाश किंवा क्षितिज पण दिसून येतं. त्याचं जर स्केल बघितलं तर व्हर्टिकल एरियल फोटोग्राफचं स्केल हे सगळ्या ठिकाणी युनिफॉर्म असतं, म्हणजे सेंटरच्या ठिकाणी आणि फोटोच्या साईडला पण जे स्केल असतं ते स्केल सेमच असतं, एकसारखं असतं. आणि लो ऑब्लिक आणि हाय ऑब्लिक मध्ये हे स्केल बदलत असतं. म्हणजे समजा जर व्हर्टिकल फोटोग्राफ असेल तर 2 गावं असतील समजा, त्याच्यामधलं अंतर समजा 2 सेंटीमीटर फोटोवर असेल आणि ऍक्च्युअल मध्ये 2 सेंटीमीटर म्हणजे 1 किलोमीटर जर असेल, तर फोटोच्या कॉर्नरला जरी गेला तरी 2 सेंटीमीटर म्हणजे 1 किलोमीटर एवढंच अंतर होईल जमिनीवरती. पण ऑब्लिक फोटोमध्ये काय होतं, एका बाजूला स्केल जे असतं ते समजा 2 सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटरच असेल, तर दुसऱ्या बाजूला ते बदलतं, म्हणजे 2 सेंटीमीटर म्हणजे 1 किलोमीटर राहणार नाही, ते वाढू शकतं, 2-3 किलोमीटर होऊ शकतं. जेवढा अँगल जास्त तेवढं तिकडचं स्केल हे वाढवू शकतं. जर आपले टोपोशीट मॅप जे असतात त्याच्याबरोबर जर आपण कंपॅरिझन केलं तर व्हर्टिकल एरियल फोटो आणि टोपोशीट मॅप मध्ये फरक हा जास्ती नसतो, खूप कमी फरक असतो. आणि तेच ऑब्लिक फोटोग्राफ मध्ये, लो ऑब्लिक मध्ये जरा जास्त फरक दिसेल आणि हाय ऑब्लिक मध्ये खूपच जास्त फरक हा तुम्हाला दिसेल. म्हणून व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ जे आहेत ते मॅपिंगसाठी, त्याच्यापासून वेगवेगळे नकाशा बनवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मेजरमेंट्स करण्यासाठी व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ्स हे खूप सोपे जातात आणि खूप फायदेशीर ठरतात. आणि हाय ऑब्लिक फोटोग्राफ जे आहेत ते थोडेसे स्वस्त पडतात, कारण आपल्याला जेव्हा जास्त एरिया कव्हर करायचा असतो, जास्त भागाचा आपल्याला सर्वे करायचा असतो, त्यावेळेला आपल्याला हाय ऑब्लिक फोटोग्राफ्स हे कामात पडतात, कारण त्याच्यामध्ये जास्त एरिया व्यापलेला असतो. व्हर्टिकल फोटोग्राफमध्ये कमी असतो, त्यामुळं तेवढ्या एरियाचे व्हर्टिकल फोटोग्राफ्स हे खूप संख्या त्या फोटोग्राफची होऊ शकते. आणि तेच हाय ऑब्लिक जर असेल तर 1-2 फोटोमध्ये तेवढा एरिया हा कव्हर केला जाईल.
त्याच्यानंतर अजून काही अँगल जो असतो, कव्हरेज अँगल कॅमेराचा, त्याच्यावरून क्लासिफिकेशन केलेलं आहे. नॅरो अँगल म्हणजे अँगलचा जो कव्हरेज आहे तो 60% आहे. नॉर्मल अँगल म्हणजे 60 डिग्री ते 75 डिग्री, वाईड अँगल म्हणजे 75 डिग्री ते 100 डिग्री, आणि सुप्रा वाईड अँगल म्हणजे 100 डिग्रीपेक्षा जास्त अँगल ऑफ कव्हरेज असतो. आजकाल आपण पाहतो लग्नामध्ये वाईड अँगल लेन्सेस असतात, म्हणजे त्यांनी जास्त मोठं, जास्त लांब असं स्टेज हे कव्हर केलं जातं त्याच जागेवरून. ते जर नॅरो अँगल असेल तर जे स्टेज असतं लग्नामध्ये, ते स्टेज असतं त्याचा काही भागच त्या कॅमेरामध्ये येऊ शकतो किंवा फोटोमध्ये येऊ शकतो. आणि ते जर वाईड अँगल असेल तर पूर्णच्या पूर्ण स्टेज त्या फोटोमध्ये समाविष्ट होऊ शकतं. त्या पद्धतीनं एरियल फोटोग्राफमध्ये पण अशा प्रकारचे वेगळे वेगळे कॅमेरेज वापरले जातात. आपण जर एरियल फोटोग्राफ्स आणि टोपोशीट मॅप जर बघितले तर प्रोजेक्शन जर बघितलं तर एरियल फोटोमध्ये पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन आहे, मॅपमध्ये ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आहे. एरियल फोटोमध्ये डिस्प्लेसमेंट होते, म्हणजे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते थोडेसे इकडं तिकडं सरकले जातात, किंवा एरोप्लेन जर टिल्ट असेल, एरोप्लेन जर असं हॉरिझॉन्टल नसेल ग्राउंडला, त्याच्यामध्ये जर टिल्ट आला तरी सुद्धा डिस्प्लेसमेंट होऊ शकते. किंवा जमीन आपली उंच आणि खोलगट असेल तरी सुद्धा हे डिस्प्लेसमेंट ही येऊ शकते. टोपोशीट मॅपमध्ये डिस्प्लेसमेंट ही कुठल्या प्रकारची नसते. एरियल फोटोमध्ये थोडंफार स्केल बदलू शकतं, जसं मी सांगितलं एका कॉर्नर पासून दुसऱ्या कॉर्नर पर्यंत, सेंटर पासून बाजूपर्यंत बदलू शकतं. टोपोशीट मॅपमध्ये स्केल हे एकदम कॉन्स्टंट असतं. एरियल फोटोच्या माध्यमातून स्टिरिओस्कोपी आपल्याला पॉसिबल आहे, मॅपच्या बाबतीत टोपोशीट मॅपमध्ये ती शक्य नाही. स्टिरिओस्कोपी म्हणजे जेव्हा तुम्ही जवळजवळचे दोन एरियल फोटोग्राफ्स घेता त्यावेळेला ते जर एक उपकरण असतं मिरर स्टिरिओस्कोप, त्याच्या खाली जर ठेवले तर आपल्याला 3 डायमेन्शनल पिक्चर दिसतं त्या जमिनीचं. म्हणजे जसं आपल्याला वाटतं की आपण वरून विमानातून आपण पाहतोय की काय ती जमीन, अशा पद्धतीनं आपल्याला 3 डायमेन्शनल व्ह्यू दिसतं. ते स्टिरिओस्कोपमुळं ते शक्य होतं आपल्याला. जसं आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण 3D मूव्ही बघतो, पिक्चर बघतो, त्यावेळेला आपण एक गॉगल घालत असतो. तो गॉगल घालतो त्याच्यामुळे आपल्याला 3D दिसतं, म्हणजे डेप्थ जी आहे, खोली, ते खोलीचं परसेप्शन जे आहे ते आपल्याला त्या गॉगलमुळं येत असतं. तर या ठिकाणी सुद्धा हे 2 फोटो असतात आणि त्या 2 फोटोमध्ये जो समान भाग असतो तो भाग आपल्याला 3 डायमेन्शनल दिसत असतो. या ठिकाणी बघितलं की एरियल फोटोग्राफमध्ये, हवाई चित्रामध्ये पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन आहे. म्हणजे हा जो एरिया आहे, ए पासून बी पर्यंतचा जो एरिया हा जो इथं कव्हर केलेला आहे तो एका ठिकाणावरून पाहिलेला असतो. म्हणजे एका ठिकाणावरून इथं एक कॅमेराचा एल म्हणजे कॅमेऱ्याची लेन्स आहे, तर या लेन्स इथं आहे, एका ठिकाणावरून हा एवढ्या भागाचा फोटो हा घेतलेला असतो. आणि टोपोशीट मॅपमध्ये ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट हा त्याच्या वरून असा पाहिलेला असतो. म्हणजे इथं जर बघितलं, ही एक आकृती दाखवलेली आहे, हे 3 डायमेन्शनल इथं पिक्चर दाखवलंय, त्याचा जर टॉप व्ह्यू बघितला तर तुम्हाला इथे या ठिकाणी टॉप व्ह्यू असा दिसेल. म्हणजे हा भाग तुम्हाला इथे दिसेल, हा भाग तुम्हाला इथे दिसेल, आणि हा जो असा भाग आहे हा भाग असा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. हे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट इथला प्रत्येक भाग हा त्याच्या वरून असा बघितलेला असतो, असा वरून बघितलेला असतो. त्याच्याप्रमाणे हे अशा पद्धतीने तुम्हाला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, हे टोपोशीट मॅप जे बनवलेले असतात ते अशा प्रकारच्या प्रोजेक्शनच्या माध्यमातून बनवलेले असतात. आणि हवाई चित्र किंवा उपग्रह छायाचित्र जे आहे ते अशा पद्धतीने पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन बनवलेलं असतं. तर एरियल फोटोग्राफमध्ये काही टर्मिनॉलॉजीज असतात, त्या आपण बघूया. फ्युडिशियल मार्क्स, फ्युडिशियल ऍक्सिस, फ्युडिशियल सेंटर, प्रिन्सिपल पॉइंट, नादिर पॉइंट आणि आयसो सेंटर. तर आपण इथं डायरेक्ट आकृतीमध्ये जाऊन बघू. हा जर एरियल फोटोग्राफ असेल तर त्याच्यावरती हे 4
बाजूला असे मार्क्स असतात किंवा 4 कोपऱ्यामध्ये मार्क्स असतात, त्यांना फिड्युशियल मार्क्स असे म्हणतात. आणि जेव्हा हे विरुद्ध दिशेचे जे फिड्युशियल मार्क्स आहेत, आता या बाजूचा आणि या बाजूचा ते जर जॉईन केले, या बाजूचा हे जर जॉईन केले, तर हे जॉईन केल्यानंतर इथे इंटरसेक्शन पॉइंट जो येतो या ठिकाणी त्याला प्रिन्सिपल पॉइंट म्हणतात किंवा फिड्युशियल सेंटर म्हणतात. आणि हे जे लाईन्स आहेत, ह्या लाईन्स म्हणजे ऍक्सिस आहे. ते आपण या इथं फोटोमध्ये बघू. इथं हवाई चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघा, ह्या 4 बाजूला 4 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फिड्युशियल मार्क्स आहेत आणि 4 कॉर्नरला 4 वेगळ्या प्रकारचे फिड्युशियल मार्क्स दाखवलेले आहेत. जेव्हा हे विरुद्ध दिशेचे फिड्युशियल मार्क्स तुम्ही एकमेकाला जोडता, त्यावेळेला ही जी लाईन तयार होते त्याला फिड्युशियल ऍक्सिस म्हणतात आणि या 2 लाईनचा इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे फिड्युशियल सेंटर आहे. तर व्हर्टिकल एरियल फोटोग्राफमध्ये फिड्युशियल सेंटर, प्रिन्सिपल पॉइंट आणि आयसो सेंटर हे एकच असतात आणि नादीर पॉइंट पण हा एक असतो. नादीर पॉइंट म्हणजे आपला जो कॅमेराचा जो लेन्स आहे त्याच्यापासून व्हर्टिकल लाईन जर तुम्ही काढली ग्राउंडवरती, ती कुठे पडते, तो पॉइंट म्हणजे नादीर पॉइंट असतो. तो पॉइंट म्हणजे नादीर पॉइंट असतो. आणि प्रिन्सिपल पॉइंट म्हणजे फिड्युशियल सेंटर जो असतो तो हा फिड्युशियल सेंटर. व्हर्टिकल फोटोमध्ये फिड्युशियल सेंटर आणि ह्याला प्रिन्सिपल पॉइंट पण आपण म्हणतो तो, आणि आयसो सेंटर आणि नादीर पॉइंट हा एकच येतो. पण तेच जर ऑब्लिक फोटो असेल तर इथं या ठिकाणी या आकृतीमध्ये ऑब्लिक फोटो दाखवलेला आहे, असं दाखवलेलं आहे. इथं फिड्युशियल मार्क्स आहेत हे 2 आणि इकडे हे 2 आहेत. हे जर जोडले तर इंटरसेक्शन पॉइंट इथं येतोय. सो इंटरसेक्शन पॉइंट जो येतो तो प्रिन्सिपल पॉइंट आला किंवा फिड्युशियल सेंटर आला. नादीर पॉइंट तुमचा इकडे पडलेला आहे आणि त्या दोन्हीचा मध्यबिंदू म्हणजे आयसो सेंटर असतो. कारण या ठिकाणी कॅमेऱ्याचा अँगल हा तिरका आहे आणि तिरका असल्यामुळे तुम्ही जी व्हर्टिकल लाईन कॅमेऱ्याच्या लेन्स पासून जी काढली ती एक्झॅक्टली सेंटर ऑफ द फोटोवरती पडत नाही, ती बाजूला पडते. म्हणून मग या ठिकाणी प्रिन्सिपल पॉइंट आणि नादीर पॉइंट मधलं जे अंतर आहे त्या अंतराचा मध्य हा आयसो सेंटर असतो. आता मी मगाशी सांगितलं की हे जे ऑब्जेक्ट्स असतात ते थोडे इकडं तिकडं सरकतात. डिस्प्लेसमेंट जी येते ती रिलीफ मध्ये येते. म्हणजे या ठिकाणी 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कंडिशन सिच्युएशन्स आपण ग्राह्य धरलेले आहेत. फॉर पॉइंट्स इन द सेम इलेव्हेशन, म्हणजे समजा जी उंची आहे त्या ऑब्जेक्टची ती समजा एकसारखीच आहे, पण त्यावेळेला आता मी सांगितलं प्रिन्सिपल पॉइंट किंवा फोटोचा जो मध्य आहे त्याच्यापासून जेवढं रेडियल डिस्टन्स जास्त तेवढी डिस्प्लेसमेंट ही जास्त राहील. आणि दुसऱ्या सिच्युएशन मध्ये इलेव्हेशन वेगळे वेगळे आहेत. म्हणजे आपल्या जे छायाचित्र घेतले, हवाई चित्र घेतले, त्या ठिकाणी सपाट जमीन पण आहे आणि त्या ठिकाणी अशी उंच टेकडी पण आहे. तर या स्थितीमध्ये काय होतं, सपाट जमिनीवरचा जो ऑब्जेक्ट आहे त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते कमी होईल आणि जो उंचावर आहे त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते जास्त प्रमाणात येईल. सो रेडियल डिस्प्लेसमेंट इज ग्रेटर फॉर द पॉइंट ऑफ हायर इलिव्हेशन. आणि तिसऱ्या याच्यामध्ये काय केलंय सिच्युएशन मध्ये, आपण विमानाची उंची कमी जास्त केलेली आहे. बाकी पॅरामीटर सेम आहेत. कॅमेरा त्याची फोकल लेन्सची सेमच आहे. ज्या ठिकाणी विमानाची उंची कमी आहे त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट ही जास्त दिसेल आणि जर जास्त उंचीवर विमान असेल तर डिस्प्लेसमेंट जी आहे ती कमी प्रमाणामध्ये दिसेल. पण डिस्प्लेसमेंट जी होते ती काही वाईट गोष्ट नाही, कारण ही जी डिस्प्लेसमेंट होते ऑब्जेक्टची फोटो घेत असताना
ती असल्यामुळेच आपल्याला 3D पिक्चर पाहता येतं किंवा 3D व्ह्यू हा जमिनीचा आपल्याला दिसू शकतो. आणि त्याच्यामुळेच आपण हे जे मोजमाप जे आहे, समजा आता या ठिकाणी 2 फोटो दाखवलेत, हे हा पहिला फोटो घेतलेला आहे, त्याच्यानंतर हा दुसरा फोटो घेतलेला आहे. त्या पहिल्या फोटोमध्ये पण हा ऑब्जेक्ट दिसतोय, जी बिल्डिंग आहे. दुसऱ्या फोटोमध्ये पण ही बिल्डिंग दिसत आहे. तर ह्याचं 3 डायमेन्शनल व्ह्यू हे त्यामुळेच दिसू शकतं की हे 2 ऑब्जेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट झालेली आहे. कारण हा फोटो घेताना कॅमेऱ्याचा अँगल वेगळा होता, हा फोटो घेताना कॅमेऱ्याचा अँगल वेगळा होता. म्हणजे विमानाची पोझिशन चेंज झाली, त्याच्यामुळे नॅचरली अँगल हा चेंज झाला आणि त्यामुळे डिस्प्लेसमेंट झाली. पण ती आपल्याला उपयुक्त अशीच आहे. विमानातून जे फोटो घेतले जातात ते कसे घेतले जातात, तर ही समजा विमानाची दिशा आहे, विमान डावीकडून असे उजवीकडे असं जात आहे. या ठिकाणी हा पहिला फोटो घेतलेला आहे, या ठिकाणी विमान असताना फोटो घेतला आणि हा जो डार्क एरिया आहे हा एवढा एरिया त्या पहिल्या फोटोमध्ये कॅप्चर झालेला आहे. नंतर विमान थोडंसं पुढे गेलेलं आहे, पुढे गेल्यानंतर परत फोटो घेतला. ते टाइम ऍडजस्ट केलेलं असतं, ठरवलेलं असतं विमानाच्या स्पीडनुसार. आणि दुसरा फोटो घेतला त्यावेळेला पहिल्या फोटोतील 60% भाग हा परत दुसऱ्या फोटोमध्ये घेतला जातो आणि त्या 60% जो भाग आहे, जो पहिल्या फोटोमध्ये आणि दुसऱ्या फोटोमध्ये कॉमन आहे, त्याला ओव्हरलॅप म्हणतात आणि तो जवळपास 60% असतो. नंतर तिसरा फोटो घेतला जातो. तिसऱ्या फोटोमध्ये पण दुसऱ्या फोटोमधला 60% भाग हा घेतला जातो. आणि इथं छोटासा भाग बघितला, हा भाग पहिल्या फोटोमध्ये, दुसऱ्या फोटोमध्ये आणि तिसऱ्या फोटोमध्ये आहे, त्याला सुप्रालॅप असं म्हटलं जातं. या ठिकाणी या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. ओव्हरलॅप जो आहे तो 60% आहे. आणि विमान असं या लाईन मधून जात असताना 1 2 3 4 फोटो घेतले. नंतर आपला फोटोग्राफीचा एरिया संपल्यानंतर परत विमान टर्न घेतं आणि परत दुसरी फ्लाईट लाईन सुरू होते. इथं परत 1 2 3 4 5 6 असे फोटो घेतले जातात. तर पहिल्या स्ट्रिप मधला काही भाग हा दुसऱ्या स्ट्रिप मध्ये पण कव्हर केला जातो, त्याला साईड लॅप म्हणतात, तो 30% असतो. अशा पद्धतीनं हा इथं जर फोटो बघितला तर बघा, हा फोटोचा एरिया लाल जो मार्क केलेला आहे रेक्टँगल, हा एरिया हा कॉमन आहे. इथं या ठिकाणी हा त्रिकोणी ऑब्जेक्ट जर बघितला तर हा पहिल्याही फोटोमध्ये आहे आणि दुसऱ्याही फोटोमध्ये आपल्याला दिसून येईल. आणि त्याच्यापासूनच आपण हे मोझॅक फोटो जो तयार करतो. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 असे फोटो आहेत, परत हे फोटो 6 आहेत, परत 6 आहेत आणि परत 6 आहेत. हे सगळे फोटो एकत्रित असे जोडले की फोटो मोझॅक तयार होतं. हे कंट्रोल्ड फोटो मोझॅक आहे, कारण विमान जे आहे ते एका सरळ रेषेत बरोबर जात आहे, त्यामुळं इकडं तिकडं सरकलं विमान की फोटो हा वेगळ्या भागाचा येऊ शकतो आणि तशी शक्यता पण असते. कारण या ठिकाणी बघितलं तर अनकंट्रोल फोटो मोझॅक आहे. ते कशामुळे आलेलं आहे, तर विमानाची जी फ्लाईट लाईन आहे, ह्या लाईन मध्ये विमान असं जायला पाहिजे होतं, ते थोडंसं डाव्या बाजूला सरकलेलं आहे. म्हणून इथं तुम्ही जर एज बघितली तर एज ही थोडी तुम्हाला बाहेर अशी सरकलेली दिसेल. इथेही खालच्या फोटोमध्ये इथे खालच्या बाजूला ती सरकलेली दिसेल. हे अनकंट्रोल फोटो मोझॅक आहे. मग हे अनकंट्रोल फोटो मोझॅक जे आहेत, अनकंट्रोल फोटो, हे बऱ्याच वेळेला कॅमेऱ्याचं ओरिएंटेशन, विमानाचं ओरिएंटेशन बदललं किंवा फ्लाईट लाईन चेंज झाली तरी ते येऊ शकतं. आणि मग हे जे फोटो घेतलेले आहेत ते आपण, मी सांगितलं, मिरर स्टिरिओस्कोपच्या खाली ठेवून आपण त्याचा वापर करून 3D पिक्चर आपल्याला दिसू शकतं आणि आपण योग्य पद्धतीनं इंटरप्रिटेशन हे करू शकतो. आता आपण सॅटेलाइट रिमोट सेन्सिंग बघू. उपग्रहाद्वारे कशा पद्धतीनं फोटो घेतले जातात. या ठिकाणी हे सॅटेलाइट दिसत आहे आपल्याला आणि हे सॅटेलाइटचा फोटो आपल्याला दिसत आहे. तर याच्यामध्ये फायदा काय आहे की सॅटेलाइट मध्ये खूप मोठा एरिया कव्हर केला जातो. नंतर सॅटेलाइट जो डेटा कलेक्ट करतो तो डिजिटल फॉर्म मध्ये, डिजिटल इन्फॉर्मेशन म्हणून
कलेक्ट केला जातो आणि तो जिओ रेफरन्स्ड असतो, म्हणजे त्याला अक्षांश आणि रेखांश पण असतात. विमानातून फोटो घेतो त्याला ते अक्षांश रेखांश नसतात आणि ते अक्षांश रेखांश हे आपल्याला जेव्हा इंटरप्रिटेशन करतो, एखाद्या ठिकाणाची लोकेशन काढायची असते त्याच्यासाठी खूप कामात पडतात. नंतर सॅटेलाइट रिमोट सेन्सिंग जे आहे, उपग्रहाद्वारे छायाचित्र आपण कुठल्याही सीझन मध्ये घेऊ शकतो, रोज घेऊ शकतो, कुठल्याही वेळी घेऊ शकतो आणि जरी वेदर चांगलं नसलं तरी सुद्धा फोटोज हे घेतले जातात आणि त्याच्यामुळं स्पेशल आणि टेम्परल व्हेरिएबिलिटी अवेलेबिलिटी असते, म्हणजे सगळ्या ऋतूतले उपग्रहाचे छायाचित्र हे दिसतात. विमानाच्या बाबतीमध्ये तसं नाही. विमानातून जे आपण घेतो फोटो, हवाई चित्र, ते शक्यतो उन्हाळ्यामध्येच घेतले जातात, कारण उन्हाळ्यामध्ये ढगांची संख्या, ढग हे कमी प्रमाणात असतात वातावरणामध्ये आणि शक्यतो सकाळी 10 पासून दुपारी 2 या वेळेत फोटोज घेतले जातात, कारण त्यावेळेला ऊन हे चांगल्या प्रकारचं असतं आणि म्हणून 10 ते 2 या दरम्यानच एरियर फोटोग्राफी घेतली जाते आणि ती शक्यतो उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये घेतली जाते. आणि सॅटेलाइटचं तसं नाही. सॅटेलाइट हे कंटिन्युअस, आपल्याला माहिती आहे की उपग्रह हे पृथ्वीच्या भोवती सतत फिरत असतात, त्यामुळं प्रत्येक सीझनमध्ये रोजच आपल्याला की उपग्रहाचं छायाचित्र हे उपलब्ध होऊ शकतं. या ठिकाणी काय होतं, उपग्रहाचं छायाचित्र कशा पद्धतीने घेतले जातात, त्याचे जे घटक कुठले आहेत ते बघू आपण. इथं सूर्य आहे, सूर्यापासून निघणारी उष्णता जी आहे ती, इथे वातावरण आहे, वातावरणामध्ये ढग असतील किंवा गॅसेस असतील, धुलीकण असतील, त्याच्याबरोबर इंटरॅक्शन होते आणि त्याच्यामध्ये लाईटचं स्कॅटरिंग पण होतं. त्यातली काही लाईट इकडे तिकडे परावर्तित सुद्धा होते आणि राहिलेली जी रेडिएशन्स आहेत ते इकडं जमिनीवरती जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यावरती पडतात. त्याच्यामधून जी परावर्तित जी लाईट होते, ऊर्जा होते, ती परत वातावरणामध्ये प्रवेश करते, वातावरणामध्ये परत इंटरॅक्शन होतं आणि त्याच्यानंतर जी उरलेली ऊर्जा आहे ती इथे सॅटेलाइटमध्ये जो डिव्हाइस आहे, सेन्सर आहे, त्याच्यामध्ये रेकॉर्ड केली जाते आणि ती रेकॉर्ड केलेली जी ऊर्जा आहे किंवा रेडिएशन्स आहेत, रिफ्लेक्टेड रेडिएशन्स, ते जमिनीवरती पाठवले जातात आणि जमिनीवरती ग्राउंड रिसिव्हिंग स्टेशन जे इथं दाखवलेले आहेत ई म्हणून, ते ग्राउंड रिसिव्हिंग स्टेशन ती इन्फॉर्मेशन कॅप्चर करतात आणि ती इन्फॉर्मेशन नंतर कॉम्प्युटरमध्ये जाते, सगळा डेटा कॉम्प्युटरमध्ये जातो आणि तो डेटा आपण त्याचं पृथक्करण करून अनालिसिस हे करत असतो आणि नंतर त्याचा वापर वेगळ्या वेगळ्या ऍप्लिकेशनसाठी करत असतो. तर या ठिकाणी उपग्रह दाखवलेला आहे आणि हे ग्राउंड रिसिव्हिंग स्टेशन जे आहेत GRS, ते अशा पद्धतीचे असतात. ते कंटिन्युअस तो डेटा घेतात. ह्या डिश असतात, जसं आपल्याकडे केबल, आपल्याकडे जसे टीव्ही चॅनलच्या ज्या डिश असतात त्या पद्धतीने ह्या डिश असतात, ते इन्फॉर्मेशन कॅप्चर करतात उपग्रहाने पाठवलेली. वेगळ्या वेगळ्या 4 प्रकारचे सॅटेलाइट्स असतात. काही रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स असतात, ते पृथ्वीचं सतत निरीक्षण करत असतात. काही मेट्रोलॉजिकल सॅटेलाइट्स असतात, ते हवामानाविषयी सगळा डेटा गोळा करत असतात. काही रिसर्च ओरिएंटेड सॅटेलाइट्स असतात, ते फक्त रिसर्च पर्पजसाठीच वापरतात आणि काही कम्युनिकेशन सॅटेलाइट्स असतात. आपलं जे दळणवळण चाललेलं असतं, आता मी जे माझं व्याख्यान माझ्या घरामध्ये बसून जे देत आहे आणि तुम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्ही जे ऐकत आहात, ते कम्युनिकेशन सॅटेलाइट्स मधूनच हे शक्य आहे. म्हणजे मी इथून जे काही बोलतोय ते सगळं सॅटेलाइट्सला पाठवलं जातात आणि ते सॅटेलाइट मधून वेगळ्या वेगळ्या पृथ्वीवरच्या भागामध्ये त्याचं प्रक्षेपण केलं जातं आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून ते व्याख्यान तुम्ही ऐकू शकता. ते कम्युनिकेशन सॅटेलाइट्समुळे शक्य असतं. आपण जे टीव्ही चॅनल्स बघतो ते सुद्धा वेगळे वेगळे चॅनल्स आहेत, बातम्या असतील, मॅचेस असतील, क्रिकेट मॅचेस वगैरे, ते आपण कम्युनिकेशन सॅटेलाइट्समध्येच बघू शकतो. त्याचं काही सॅटेलाइट्स जे असतात ते सनसिन्क्रोनस ऑर्बिटमध्ये फिरत असतात आणि काही जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये फिरत असतात. सनसिन्क्रोनस सॅटेलाइट्स जे आहेत ते पोलर ऑर्बिटमध्ये फिरतात, म्हणजे पृथ्वीच्या भोवती असे फिरतात, दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुव अशा पद्धतीनं फिरत असतात आणि त्याची जी उंची असते ती 200 किलोमीटर पासून 1000 किलोमीटर एवढी उंची असते. तेवढ्या उंचीवर हे सॅटेलाइट्स जे आहेत उपग्रह फिरत असतात
आणि जिओ स्टेशनरी जे सॅटेलाइट्स आहेत ते पृथ्वीला अशा पद्धतीनं फेरा मारत असतात. आणि जिओ स्टेशनरी का म्हटलेलं आहे, कारण त्यांचं स्पीड आणि पृथ्वीचं स्पीड हे परफेक्ट मॅच केलेलं असतं आणि त्याची उंची जवळपास 36,000 ते 41,000 किलोमीटर एवढ्या उंचीवर ते सॅटेलाइट्स असतात, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. त्यांना भूस्थिर कक्षा सुद्धा म्हणतो. आणि ते भूस्थिर का म्हणतात, कारण पृथ्वीचं स्पीड आणि उपग्रहाचं स्पीड हे मॅच केलेलं असतं, म्हणजे कंटिन्युअसली एकच भूभाग ते सॅटेलाइट्स हे पाहत असतात किंवा त्याच भूभागाचा डेटा हा गोळा करत असतात. आणि सनसिंक्रोनस सॅटेलाइट जे असतात ते अशा पद्धतीनं ऑर्बिटमध्ये फिरत असतात, उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुव अशा पद्धतीनं. आणि ते जेव्हा एखादा भाग समजा सकाळी 10 वाजता पाहत असतील, तर जेव्हा त्यांची दुसरी वेळ असते त्या भागाला भेट द्यायची, त्यावेळेला ते दुसऱ्या वेळेस पण 10 वाजता सकाळी तो भूभाग पाहत असतील किंवा त्या भागाचं फोटो किंवा इमेज ही रेकॉर्ड केली जाते. म्हणून त्याला सन सिंक्रोनस म्हणतात, कारण दुसऱ्या व्हिजिटच्या वेळेला पण त्याच वेळेला त्याच ठिकाणी ते व्हिजिट देतात. अशा पद्धतीनं त्यांचं जे स्पीड आहे ते स्पीड ऍडजस्ट केलेलं असतं. आणि हा जो रिपिटिव्हिटी टाइम जो आहे, म्हणजे पुन्हा त्या भागाला भेट देण्याची जी वेळ आहे, ती वेळ किंवा तो दिवसाचा कालावधी हा वेगळ्या वेगळ्या सॅटेलाइटमध्ये वेगळा वेगळा असतो. काही सॅटेलाइटमध्ये 5 दिवसाचा, काहीमध्ये 11 दिवसाचा, काहीमध्ये 16 दिवसाचा, काहीमध्ये 22 दिवसाचा असतो. म्हणजे 22 दिवसाचा असतो म्हणजे 22 दिवसानंतर तेच सॅटेलाइट त्याच ठिकाणचा फोटो घेईल किंवा त्याच भागाला व्हिजिट करेल, भेट देईल, असं असतं. आणि आपले जे कम्युनिकेशन सॅटेलाइट जे आहेत ते कम्युनिकेशन सॅटेलाइट सगळे हे भूस्थिर कक्षेमध्ये फिरत असतात. त्यामुळे कंटिन्युअसली ते एकच भाग पाहत असतात. जसं इंडियाचा भाग जो आहे ते आपले जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आपला इंडियाचा भाग पाहत असतात. जे काही संदेश येतात ते ग्रहण करतात आणि ते संदेश दुसऱ्या कंट्रीज मधल्या भूस्थिर कक्षेमध्ये असलेल्या उपग्रहाला पाठवतात आणि ते त्या ठिकाणच्या नागरिकांना पाहता येतात. जसं इंडियामधून समजा मॅच एखादी ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाते, तर ती मॅच आपण इथं बसून पाहू शकतो, कारण ते ऑस्ट्रेलियामधले सिग्नल घेतले जातात त्यांच्या सॅटेलाइट माध्यमातून आणि ते आपल्याला पाठवले जातात आणि ते आपण आपल्या घरामध्ये पाहू शकतो. या ठिकाणी इथं दाखवलेले हे पोलर ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट काही फिरतात आणि काही जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये फिरतात. ते सॅटेलाइट पाठवण्यासाठी वेगळे वेगळे लॉन्च व्हेकल्स असतात. सॅटेलाइट लॉन्च व्हेकल SLV, नंतर ASLV झालं 1992 मध्ये, ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. त्याच्यामध्ये नंतर 1994 मध्ये पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आणि त्याच्यानंतर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. ते पोलर ऑर्बिटमध्ये फिरतात, ते PSLVच्या माध्यमातून या लॉन्च व्हेकलमधून वातावरणामध्ये सोडले जातात. आणि जिओ स्टेशनरी सॅटेलाइट जे आहेत ते जिओ स्टेशनरी सॅटेलाइट हे GSLVच्या लॉन्च व्हेकल मधून पाठवले जातात. त्याचे हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर आता रियुजेबल लॉन्च व्हेकल्स पण आलेले आहेत. म्हणजे या व्हेकल मधून सॅटेलाइट्स हे लॉन्च करायचे वातावरणामध्ये आणि हे व्हेकल परत आपल्या जमिनीवरती येईल आणि त्याचा आपण परत वापर हा दुसरं सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी आपण करू शकतो. कारण याला खूप पैसा खर्च होतो. तो वाचवायचा असेल तर असे रियुजेबल लॉन्च व्हेकल्स आता नवीन निर्माण झालेले आहेत, तयार केलेले आहेत. त्याचा वापर करून सॅटेलाइट्स हे उपग्रह हे वातावरणामध्ये सोडू शकतो. 2016 मध्ये मला अमेरिकेमध्ये ह्युस्टन शहर जे आहे टेक्सासमध्ये अमेरिकेमध्ये, तिथलं जे नासाचं सेंटर आहे त्या नासाच्या सेंटरला भेट द्यायचा मला योग आला. मी एका इंटरनॅशनल कॉन्फरन्सला गेलो होतो ह्युस्टन शहरामध्ये आणि त्या शहरामध्ये नासाचं सेंटर असल्यामुळे मी त्या ठिकाणी भेट दिली. तर या ठिकाणी तुम्ही पाहाल हे लॉन्च व्हेकल जे आहे हे इथं लोकांना पाहण्यासाठी इथं ठेवलेलं आहे. हे पहा, त्याचा क्लोजअप व्ह्यू आहे.
अमेरिकन अकॅडमी ऑफ सायन्सेस त्यांनी ऑर्गनाईज केली होती कॉन्फरन्स 6 ते 10 जून 2016. त्यावेळेला मी नासाच्या सेंटरला व्हिजिट दिली होती, भेट दिली होती. हे लॉन्च व्हेकल जे आहे त्याच्या आतमधून या इथं कॉकपिटमध्ये मी उभा आहे आणि या ठिकाणी हे तुम्हाला सगळं दिसेल आतून कशा पद्धतीने दिसत आहे. हा म्हणजे माझ्यासाठी चांगला योग होता की हा मी विषय शिकवतो आणि हे मला जवळून अगदी पाहता आलं. सॅटेलाइट्समध्ये मी जसं मगाशी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये वेगवेगळे बँड्स दाखवले, तर ते एका सॅटेलाइटमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सेन्सर्स वापरले जातात. आता इथं हे रिसोर्स सॅट जे आहे त्याच्यामध्ये हे सेन्सर्स जे आहेत त्या सेन्सर्सना किंवा हे जे डिव्हाइस आहेत की जे रेकॉर्ड करतात रेडिएशन, त्याला पेलोड्स म्हणतात. तर या ठिकाणी एव्हिप्स आहे, लिस3 आहे, लिस4 आहे आणि त्याचे स्पेसिफिकेशन दिले. आता हा पहिला जो आहे एव्हिप्स, हा दुसरा लिस आहे, लिस3 आहे. तर आता लिस्ट 3 मध्ये किती बँड्स आहेत, म्हणजे या ठिकाणी 4 बँड्स आहेत. म्हणजे बँड 2, 3, 4, 5 असे हे 4 बँड आहेत आणि त्याची वेव्हलेंथ दिली आहे. तर या वेव्हलेंथ मध्ये आलेले रेडिएशन हे रेकॉर्ड केले जातात. या ठिकाणी 5 आहेत या लिस्ट 4 मध्ये. त्याचं रेझोल्युशन दिलेलं आहे 56 मीटर. 56 मीटर म्हणजे ही पिक्सलचा साईज झाला. हा जो डेटा आहे हा सगळा पिक्सलच्या स्वरूपामध्ये रेकॉर्ड केला जातो. तर या एव्हिप्सचं जे रेझोल्युशन आहे ते 56 मीटर, म्हणजे 56 मीटर बाय 56 मीटर हा जमिनीवरचा भाग हा एका पिक्सलनी दर्शवला जातो. लिस्ट3चा आहे 23.5 मीटर आणि लिस्ट4चं जे आहे 5.8 मीटर रेझोल्युशन. आणि हे बाकीचे रिव्हिजिट जसं मी मगाशी सांगत होतो, एव्हिप्स जे आहे ते 5 दिवसांनी त्याची व्हिजिट होते. लिस्ट3ची आहे ती 24 दिवसांनी आणि लिस्ट4 जे आहे ते 5 दिवसांनी. म्हणजे रिव्हिजिट टाइम जो आहे तो हा दिलेला आहे. म्हणजे त्या दिवसानंतर आपल्याला त्याच भागाचा परत दुसरी उपग्रह छायाचित्र हे आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. तर आता हे जे एरियल फोटो जे आहे किंवा इमेज, सॅटेलाइट इमेज आहे, ती त्याचं पृथक्करण किंवा इंटरप्रिटेशन कसं करायचं, तर त्याच्यासाठी 9 इलिमेंट जे दिलेले आहेत त्याला फोटो इंटरप्रिटेशन इलिमेंट, फोटो की इलिमेंट्स किंवा फोटो रिकग्निशन इलिमेंट्स असं म्हटलं जातं. तर ते आहेत टोन किंवा कलर, टेक्स्चर, साईज, शेप, पॅटर्न, हाईट, शॅडो, साईट आणि असोसिएशन. तर हे आपण एक एक इलिमेंट बघणार आहेत. टोन आणि कलर हा जो आहे हा प्रायमरी इलिमेंट आहे, बेसिक इलिमेंट आहे, बेसिक घटक आहे. साईज असेल, शेप म्हणजे आकार आहे, टेक्स्चर आहे, हे सेकंडरी आहे. पॅटर्न, हाईट आणि शॅडो हे टर्शरी आहेत आणि साईट आणि असोसिएशन हे हायर ऑर्डर एलिमेंट्स आहेत. आणि डिग्री ऑफ कॉम्प्लेक्सिटी हे वरपासून खालच्या दिशेला त्रिकोणाच्या बेसला वाढत जाते. आता आपण एक एक एलिमेंट बघू. टोन जो आहे तो टोन रेफर्स टू रिलेटिव्ह ब्राईटनेस ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ द एरिया, म्हणजे किती प्रमाणामध्ये ऊर्जा परत रिफ्लेक्ट झालेली आहे त्याच्यावरून टोन हा अवलंबून असतो. आणि हा बेसिक फंडामेंटल बेसिक एलिमेंट आहे. ओके. तर हा जो आहे टोन, हा टोन कशावरती अवलंबून आहे, तो नेचर ऑफ सरफेस आहे. समजा स्मूथ सरफेस असेल, सपाट सरफेस असेल, तर रेडिएशन जे आहे ते एकाच दिशेमध्ये आणि त्यामुळे टोन हा बदलत राहतो. टोन हा तुम्ही लाईट टोन, मीडियम टोन किंवा डार्क टोन अशा पद्धतीनं तुम्ही एक्सप्लेन करू शकता. या ठिकाणी लाईट टोन जो आहे तो सिल्टेशन असेल, लाईमस्टोन असेल, सँडस्टोन असेल, ढग असतील किंवा क्वार्ट्झ हा मिनरल आहे, क्वार्ट्झवेन असेल तर लाईट टोन दिसेल. म्हणजे जे लाईट कलरचे जे रॉक्स असतील, समजा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की बेसाल्ट आणि मार्बल. समजा मार्बल जर असेल, संगमरवर हा जर खडक असेल तर त्याचा टोन हा लाईट येईल तुम्हाला.
एरियल फोटोमध्ये. आणि बेसाल्ट जर असेल, हा बेसाल्ट हा डार्क कलर्ड रॉक आहे, तर तो डार्क टोन दाखवेल. डार्क टोन व्हेजिटेशन सुद्धा डार्क दाखवतं. माती असेल आणि त्या मातीमध्ये पाणी असेल तर डार्क टोन येईल. काळी माती डार्क दाखवेल, पांढरी माती असेल तर लाईट टोन येईल किंवा व्हाईट टोन येईल, आणि डार्क मिनरल्स असेल तर डार्क टोन येईल. या ठिकाणी फोटो एक दाखवलेला आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी व्हाईट टोन आहे, या ठिकाणी या पॅच मध्ये बिल्डिंग्स असतील, किंवा या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघाल असे पांढरे पांढरे असे रेक्टँगल्स तुम्हाला दिसतील. या ठिकाणी टोन जो आहे व्हाईट, तो बिल्डिंग्समुळे आहे, कारण बिल्डिंगला सिमेंट कॉन्क्रीट वापरलं जातं, त्यामुळे तर लाईट टोन येतो. इथं मीडियम टोन दिसेल, डार्क टोन पण आहे काही ठिकाणी. इथं हे तुम्हाला दिसेल, हे जे आहेत ही सगळी झाडं आहेत, त्यामुळे या ठिकाणी डार्क टोन दिसत आहे. टेक्स्चर रेफर्स टू द अरेंजमेंट ऑफ अँड फ्रिक्वेन्सी ऑफ टोनल व्हेरिएशन. सो टेक्स्चर जे आहे ते टेक्स्चर स्मूथ टेक्स्चर असेल, कोर्स टेक्स्चर असेल, किंवा स्मूथ, मीडियम टेक्स्चर, रफ टेक्स्चर असं तुम्ही वापर करू शकता शब्दांचा, किंवा फाईन टेक्स्चर, कोर्स, मीडियम टेक्स्चर, कोर्स टेक्स्चर्स असं तुम्ही त्याचा वापर करू शकता. या ठिकाणी फोटो दाखवलेला आहे, या ठिकाणी बघा, या ठिकाणी स्मूथ दिसतंय, या ठिकाणी थोडंसं मीडियम आहे, या ठिकाणी स्मूथ आहे. मग तो टोन कसाही असेल, व्हाईट असेल, मीडियम असेल, डार्क टोन असेल, पण टेक्स्चर म्हणजे कसा दिसतोय आपल्याला, ओबडधोबडपणा दिसतोय का, रफनेस दिसतोय का. या ठिकाणी हे पहा, थोडंसं इथं ओबडधोबड रफ सारखं दिसते, कोर्स टेक्स्चर. या ठिकाणी पूर्ण ही झाडी आहे, झाडी असल्यामुळे रफ टेक्स्चर दिसते. सपाट एरिया असला की या ठिकाणी तुम्हाला प्लेन टेक्स्चर दिसेल. म्हणजे इथं टोनमध्ये व्हेरिएशन नाहीये. जेव्हा टोनमध्ये व्हेरिएशन येतं त्यावेळेला तुम्हाला टेक्स्चर हे रफ दिसेल किंवा कोर्स टेक्स्चर दिसेल. साईज जो आहे तो आपल्याला ऑब्जेक्ट ची साईज काय आहे ते पाहण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. आणि त्याचं जे कंपॅरिझन आहे, तर ते कंपॅरिझन आपण त्या छायाचित्रामध्ये किंवा त्या सॅटेलाइट इमेजमध्ये, इमॅजरीमध्ये कशा पद्धतीनं साईज आहे, छोटा आहे की मोठा आहे, त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की हा कुठला एरिया असेल. समजा एखाद्या एरियामध्ये लार्ज मोठ्या बिल्डिंग्स असतील, तर मोठ्या बिल्डिंग्स ह्या शक्यतो फॅक्टरीजच्या मोठ्या बिल्डिंग असतात, किंवा वेअरहाऊस असतात, गोडाऊन्स असतात. त्या बिल्डिंग्स ह्या खूप मोठ्या असतात. म्हणजे ती कमर्शियल प्रॉपर्टी आहे हे आपण ओळखू शकतो. ज्या ठिकाणी छोट्या छोट्या बिल्डिंग्स आहेत तो आपला निवासी भाग आहे, रेसिडेन्शियल एरिया आहे, हा आपण अनुमान हे आपण काढू शकतो. आणि त्याचा ॲब्सोल्यूट साईज सुद्धा आपण त्या एरियल फोटोवरती मेजर करू शकतो. त्या बिल्डिंगची साईज काय, लेंथ काय, विड्थ काय, हे आपण रुंदी आणि लांबी काय ते आपण शोधू शकतो. या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी पहिल्या फोटोमध्ये दाखवलंय की हे जे आहेत ह्या नद्या आहेत. ही छोटी आहे जी मीडियम ब्लू कलरची आहे, ही डार्क ब्लू कलरची आहे, आणि ही फेंट ब्लू कलरची आहे. तर इथं साईज वरून आपल्या लक्षात येईल की ही जी मीडियम ब्लू कलरची आहे ही छोटी आहे. हा एखादा स्ट्रीम असू शकतो, हा नाला असू शकतो. नंतर ही नदी आहे डार्क ब्लू कलरची, आणि ही जी आहे लाईट ब्लू कलरची ही सगळ्यात मोठी, म्हणजे ही मेजर रिव्हर आहे. आणि ह्या ज्या आहेत त्या उपनद्या आहेत, ओके, किंवा हे नाले आहेत, हे नाले ओहळ जे आहेत ह्या नदीला येऊन मिळालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. ह्या उजव्या बाजूच्या फोटो, एरियल फोटोमध्ये आपल्याला दिसेल इथे छोटे छोटे ही घरं आहेत, या बिल्डिंग्स आहेत छोट्या छोट्या. या ठिकाणी ह्या मोठ्या बिल्डिंग दिसत आहेत, म्हणजे हे नक्कीच हे राहण्याची घरं नाही आहेत, हे बिल्डिंग्स नाही आहेत, हे कमर्शियल प्रॉपर्टी आहे. आणि इकडे जे दिसतात हे रेसिडेन्शियल एरिया तुम्हाला दिसेल. म्हणजे ही एखादी फॅक्टरी असू शकते, आणि फॅक्टरीच्या बाजूला असलेल्या वर्कर्सच्या कॉलनीज असू शकतात. शेप म्हणजे द आउटलाईन ऑफ अ फीचर. फीचरची आउटलाईन कशी आहे त्या पद्धतीनं आपण हे पाहू शकतो. स्ट्रेट एजेस जर असतील तर हे टिपिकली अर्बन एरियामध्ये तुम्हाला दिसेल, किंवा ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये तुम्हाला अशा स्ट्रेट बाउंड्रीज तुम्हाला दिसतील.
आणि समजा नॅचरल नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत जसं की जंगल आहे त्याच्या एजेस जे आहेत ह्या एजेस इरेग्युलर असतात, ह्या अशा स्ट्रेट लाईन मध्ये नसतात. आता या ठिकाणी जर बघितलं तर हा शेप कसा आहे आणि साईज कसा आहे. हा पेंटॅगॉन, अमेरिकेची पेंटॅगॉन बिल्डिंग आहे. हिचा शेप बघा पेंटॅगॉन स्वरूपाचा आहे. हा तुम्हाला इथं दिसत आहे. साईज पण खूप मोठा आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसेल खूप मोठा साईज आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला इथं रस्ता पण दिसत आहे. या ठिकाणी हे छोटे छोटे जे दिसत आहेत हे सगळे वाहनं आहेत, इथं पार्क केलेले वाहनं आहेत. ओके, या ठिकाणी उजव्या बाजूच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल इथे असं गोलाकार स्वरूपाची अशी ही इमारत दिसत आहे. या ठिकाणी चौकोनी पण आहेत, काय या ठिकाणी रेक्टँगल आयताकृती पण इमारती तुम्हाला दिसत आहेत. ओके, त्यामुळं साईज हा वेगळा वेगळा आहे, शेप वेगळा वेगळा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. या ठिकाणी पहा हे जे आहेत हे रस्ते आहेत. आता या ठिकाणी असं अंडाकृती आकाराचे हे दोन तुम्हाला व्हाईट दिसतात आहे गोष्टी. तर हे काय असतील तर हे रनिंग ट्रॅक आहेत. रनिंग ट्रॅक आहेत. हा छोटा ट्रॅक आहे, 100 मीटरचा असेल. हा 400 मीटरचा ट्रॅक. हे स्केल आपल्याला काढता येतं, आपल्याला हे लांबी याची मोजता येते. हा 100 मीटर, हा 400 मीटरचा ट्रॅक आहे. याचा शेप बदलला. तर या ठिकाणी टोन आणि टेक्स्चर जर बघितलं तर सारखंच आहे. हे टेक्स्चर, हा टोन किंवा ह्या रोडचा टोन आहे हा एकसारखाच आहे, पण याचा शेप वेगळा आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की हा रनिंग ट्रॅक आहे आणि हा रोड आहे. या ठिकाणी शेप पहा, या ठिकाणी लोणार क्रेटर दाखवलेला आहे. हे लेक आहे. ओके, ही वॉटर बॉडी आहे. ऑब्जेक्ट एकच आहे वॉटर बॉडी. या ठिकाणी पण दुसऱ्या फोटोमध्ये पण वॉटर बॉडीच आहे, पण हे नॅचरल आहे कारण याचा शेप बघा तुम्ही, नॅचरल शेप आहे. इथं हा उंच भाग दिसतो डोंगरासारखा, आतमध्ये खोलगट भागामध्ये हे पाणी दिसतंय तुम्हाला. आणि इथं बाजूला हे वस्ती दिसते, हे शहर आहे. आणि या ठिकाणी व्हाईट हे दिसतं, हे एमटीडीसीचं गेस्ट हाऊस आहे लोणारच्या तिथं असलेलं. कुणी जर लोणार थिएटरला व्हिजिट दिली असेल तर तुम्हाला दिसेल की हे जे व्हाईट आहे हे एमटीडीसीचं गेस्ट हाऊस आहे. ही पण वॉटर बॉडीच आहे, पण हे रिझर्व्हायर. याची बाउंड्री जर बघितली, याचा शेप बघितला तर हा शेप हा तयार केलेला आहे, मानवाने तयार केलेला आहे. त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की हा आर्टिफिशियल रिझर्व्हायर आहे, हे नॅचरल लेक आहे. या ठिकाणी परत वॉटर बॉडी दाखवली. या ठिकाणी पहा याचा शेप कसा आहे, या वॉटर बॉडीचा शेप कसा आहे, या वॉटर बॉडीचा शेप कसा आहे. या ठिकाणी डॅम आहे आणि हा डॅमचा रिझर्व्हायर आहे. या इथं रिव्हर्स आहेत, या रिव्हर्स हे पण वॉटर बॉडीज आहेत. या ठिकाणी डेल्टा एरिया आहे, डेल्टा भाग आहे. हे वेगळ्या वेगळ्या नद्या ह्या येऊन या इथं समुद्राला मिळालेल्या आहेत. त्यामुळे शेप बदलला की ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्ट जरी एकच असला तर शेप वरून आपण म्हणू शकतो हा रिझर्व्हायर आहे, या नद्या आहेत आणि हा डेल्टा एरिया आहे. पॅटर्न कसा आहे, पॅटर्न रेफर्स टू द स्पेशल अरेंजमेंट ऑफ विजिबल डिस्क्रिनेबल ऑब्जेक्ट्स. तर ते पॅटर्न कसं आहे, कशा पद्धतीने त्याची अरेंजमेंट आहे ती आपण बघू शकतो. समजा ड्रेनेज पॅटर्न, ड्रेनेज बेसिन हा तुम्हाला दिसत आहे. तर ड्रेनेजचा पॅटर्न कसा आहे, हा वॉटरशेड एरिया दाखवलेला आहे, ड्रेनेज बेसिन आहे. ड्रेनेजचे प्रकार वेगवेगळे, डेंड्रेटिक ड्रेनेज, रेक्टँगल ड्रेनेज, पॅरल ड्रेनेज, रिलीज आहे अँड डिरेंज ड्रेनेज आहे. आता हे जनरली डेंड्रेटिक ड्रेनेज जे आहे ते आपले अग्निजन्य खडक जे आहेत, बेसॉल्ट आहे, ग्रनाइट आहे, या ठिकाणी तुम्हाला हे अशा पद्धतीचा डेंड्रेटिक म्हणजे झाडाच्या फांदीसारखा तुम्हाला ड्रेनेजचा पॅटर्न तुम्हाला दिसेल. पॅरल जो आहे हा शक्यतो सेडिमेंटरी टेरेन मध्ये, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या रॉकचे असे अल्टरनेट आउटक्रॉप्स आहेत, जसं की सँडस्टोन शेल, त्या ठिकाणी पॅरल ड्रेनेज तुम्हाला दिसून येईल. म्हणजे ड्रेनेज पॅटर्न वरून तिथल्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा रॉक असेल ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. ज्या ठिकाणी रेक्टँगलर आहे किंवा ट्रेलिस पद्धतीचा आहे त्या ठिकाणी प्रस्तरभंग आहेत, फॉल्ट्स आहेत, ते तुमच्या
लक्षात येईल. किंवा रेडियल, या ठिकाणी रेडियल दाखवलेलं आहे. ड्रेनेज सेंटर पासून बाजूला असं जात आहे, म्हणजे इथं डोम आहे. डोम पासून, सेंटर पासून हे वेगळ्या वेगळ्या दिशेला हे ड्रेनेज असं जात असलेलं दिसतंय, म्हणजे इथं डोम आहे. किंवा पॅटर्न बघितला तर इथं हा जो पॅटर्न आहे, आता इथं टोन टेक्स्चर एकसारखंच आहे, या रोडचं टोन टेक्स्चर एकच आहे. आणि इथं जर बघितलं तर हे एअर स्ट्रीप आहे, हवाई पट्टी आहे, या ठिकाणाहून विमानाचं उड्डाण होतं. तर हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न असा असल्यामुळे आपण म्हणू शकतो हा रनवे आहे. ओके, याला आपण रोड म्हणणार नाही, हा रनवे आहे. आणि हा जो आहे किंवा हा आहे किंवा हे जे आहेत हे रनवेज आहेत. नंतर हाईट इज इम्पॉर्टंट फॉर डिस्टिंग्विशिंग अमॉंग डिफरंट व्हेजिटेशन टाइप्स किंवा बिल्डिंग टाइप्स. हे तुम्ही ओळखू शकता की त्याची हाईट, मगाशी मी दाखवलं की हाईट ही वेगळी वेगळी असू शकते. मागच्या फोटोमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल या बिल्डिंगची हाईट, या बिल्डिंगची हाईट ही आपण ओळखू शकतो किंवा मेजर करू शकतो. शॅडो म्हणजे सावली, हे सावलीचा सुद्धा वापर आपण हाईट मेजरमेंटसाठी करू शकतो. उंची, एखाद्या ऑब्जेक्टची उंची किती आहे ती आपण मोजू शकतो. या ठिकाणी तुम्हाला तोच फोटो परत मी दाखवत आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी ही या बिल्डिंगची ही सावली आहे, ही जी काळी आहे ही सावली पडलेली आहे. या ठिकाणी या बिल्डिंगची सावली, ही जी सर्क्युलर बिल्डिंग आहे गोल, तिची सावली इथं पडलेली आहे. ही बिल्डिंग इथं आहे, ही मोठी, हिची सावली पहा, हिची सावली किती दूर आहे, इतकी लांब अशी सावली पडलेली आहे. आणि ही जी गोलाकार बिल्डिंग आहे तिची सावली ही कमी आहे, किंवा या बिल्डिंगची सावली ही कमी लांबीची आहे. म्हणजे ही बिल्डिंग जी आहे, या बिल्डिंगची उंची या बिल्डिंगपेक्षा कमी आहे, आणि या गोलाकार बिल्डिंगची उंची पण कमी आहे. ही सगळ्यात उंच बिल्डिंग आहे हे आपण बघू शकतो, कारण इथं हाईट जी आहे ही सावलीशी निगडीत आहे, कारण याची सावली ही खूप लांब पडलेली आहे. या ठिकाणी हे इजिप्तचे पिरॅमिड्स आहेत, हे पिरॅमिड्स दाखवलेले आहेत. त्याची सावली जर बघितली तर ती सावली पण वेगळी वेगळी दिसेल. हा एक पिरॅमिड आहे, हा एक पिरॅमिड आहे, हा एक पिरॅमिड आहे. आणि माझं भाग्य असं की मागच्या वर्षीच मी इजिप्तला सुद्धा भेट दिली, त्यावेळेला प्रत्यक्ष हे पिरॅमिड्स मी पाहिलेले आहेत. हे दोन्ही मोठे पिरॅमिड्स आहेत. त्याच्या बाजूला हा छोटा पिरॅमिड आहे आणि त्याच्या बाजूला हे अजून 3 छोटे 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 पिरॅमिड्स आहेत. तर या ठिकाणी या इमेजमध्ये तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी साईजचा पण आपण वापर करू शकतो. शेप आहे, शेप जो आहे तो शेप हा टिपिकल शेप आहे पिरॅमिडचा. ही काय आपण बिल्डिंग म्हणू शकणार नाही, कारण ह्याचा शेप तसा आहे. याचा पॅटर्न पहा, पॅटर्न कसा आहे, आणि याची शॅडो पण पहा. म्हणजे हे सगळे जे घटक आहेत त्याचा वापर करून आपण हे ओळखू शकतो की हे इजिप्तचे पिरॅमिड्स आहेत. नंतर साईट, लोकेशन किंवा असोसिएशन रेफर टू द सिच्युएशन इन द टेरेन और इन रिलेशन टू द सराउंडिंग. सिच्युएशन काय आहे, लोकेशन कुठे आहे, त्याच्यानुसार आपण काही गोष्टी ओळखू शकतो. जसं या फोटोमध्ये दाखवलंय, या फोटोमध्ये हा जो आहे हा रोड आहे, ही जी आहे ही नदी वाहत आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल इथं पण रोड सारखंच दिसतंय, पण हा रोड नाही, इथं हा डॅम आहे, कारण हा नदीवरती आहे, हा इथपर्यंत आहे, हा डॅम आहे. हा रोड इकडं जॉईन झालेला आहे, कंटिन्युटी आहे त्याच्यामध्ये. ओके, हा पुढे तसाच पुढे जात आहे, कंटिन्युअस आहे. ओके, या ठिकाणी ही जी व्हाईट लाईन आहे ही ॲब्रप्टली इथं थांबत आहे, त्याचा एंड होतो इथं. ओके, त्यामुळं हा डॅम आहे, हा रोड आहे, हा रोड आहे. आणि आपण म्हणू शकतो ही जर नदी असेल तर हा जो भाग आहे रोडचा हा म्हणजे ब्रिज आहे, पूल आहे, हे आपण म्हणू शकतो. नंतर असोसिएशन, की दुसऱ्या ऑब्जेक्ट बद्दल काय रिलेशनशिप आहे त्याच्यानुसार आपण ठरवू शकतो. की एखादी स्कूल बिल्डिंग असेल आणि त्या ठिकाणी ॲथलेटिक ग्राउंड असू शकतं, किंवा सिटीमध्ये जर तुम्हाला व्हेजिटेशन दिसेल किंवा असं ग्रीन पॅच दिसला तर ते आपण म्हणू शकतो की या ठिकाणी पार्क आहे. ओके, तर या ठिकाणी जर हे दोन फोटो बघितले तर इथं व्हाईट आहे,
हे क्लाउड्स आहेत. आणि इथं जे आहे डार्क, तर हे डार्क पॅच हे तिथला खालचा भूभाग जळालेला असला तरी सुद्धा तुम्हाला डार्क भाग दिसू शकतो, असा काळपट भाग दिसू शकतो. पण ही शॅडो आहे. कारण का, तर ही याच्याशी संलग्नित आहे. याचा आकार जसा आहे शेप, तसाच आकार या शॅडोचा पण आहे, त्या काळ्या भागाचा आहे. म्हणून ही ढग आपण म्हणू शकतो हा ढग आहे, ही त्याची सावली आहे, असोसिएशन. तर या ठिकाणी तुम्हाला ह्या इथे दोन ह्या चिमण्या दिसत आहेत. ओके, इंडस्ट्रीच्या चिमण्या आहेत. या ठिकाणी पण दोन चिमण्या आहेत. आणि या ठिकाणी पण व्हाईट भाग तुम्हाला दिसतोय. हा व्हाईट जो आहे हा ढग नाहीये. कारण काय, हा जो व्हाईट आहे ढगासारखा दिसणारा, तो ह्या चिमणीशी निगडीत आहे. असोसिएशन कशाबरोबर आहे, ह्या इंडस्ट्रीच्या चिमणीशी, स्टॅक्सशी निगडीत आहे. त्याच्यामुळं हा जो आहे तो हा धूर आहे. त्या चिमणीमधून धूर बाहेर येत आहे, आपण असं म्हणू शकतो. तर सॅटेलाइट पिक्चर घेत असताना या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे, एका सॅटेलाइटमध्ये वेगळे वेगळे सेन्सर्स असतात आणि 2-3 प्रकारचे 4 प्रकारचे सेन्सर्स असतात. त्यामुळे ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रत्येक सेन्सरमध्ये ती इन्फॉर्मेशन घेतलेली असते. आणि मी जसं सांगितलं की ती इन्फॉर्मेशन जी आहे ते पिक्सलच्या स्वरूपात असते. आणि पिक्सल जे असतात, समजा 8 बिट इमेज जर असेल तर त्याच्यामध्ये पिक्सल व्हॅल्यू जी आहे ते 256 व्हॅल्यूज असतात. म्हणजे 0 पासून 255 एवढ्या ह्या पिक्सल व्हॅल्यू किंवा ग्रे लेवल व्हॅल्यूज त्याला म्हणतो, किंवा त्याला डिजिटल नंबर सुद्धा म्हणतो. या ठिकाणी बघू, हा एरियल फोटोग्राफ आहे. हा इमेज, सॅटेलाइट इमेज घेतलेली आहे. हा एवढाच भाग जर आपण एक्सपोज केला, असा एनलार्ज केला, तर आपल्याला दिसेल असे तुम्हाला चौकोन चौकोन असे ब्लॉक्स दिसतात. हा पिक्सल आहे. आपण टीव्हीवरती एखादा पिक्चर बघत असतो आणि समजा बातम्यामध्ये एखादा गुन्हेगार जर दाखवायचा असेल, तर गुन्हेगाराच्या चेहऱ्यावरती अशाला चेहरा दाखवायचा नसेल, त्यावेळेला आपल्याला असे पिक्सल दिसतात. असे चौकोनी 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 असे चौकोन दिसतात आपल्या त्याच्या चेहऱ्याच्या भागावर. पूर्ण बॉडी दिसते पण चेहरा त्याचा झाकायचा असतो, म्हणून तेवढा चेहरा तसा एनलार्ज केलेला असतो आणि मग तो असा पिक्सलच्या स्वरूपात दिसतो. तर ह्या पिक्सलला व्हॅल्यूज असतात. या ठिकाणी दिसते 170, 238, 85, 255, 221, 0. आता हे जे पिक्सलच्या व्हॅल्यूज आहेत, ग्रे लेवल्स आहेत किंवा डिजिटल नंबर्स आहेत, ते कशावरती अवलंबून असतात, तर ते मगाशी मी सांगितलं रिफ्लेक्टेड एनर्जी आहे, रिफ्लेक्टन्स जो आहे त्याच्यावरती आहे. आता मी सांगितलं की 8 बिट जर इमेज असेल 8 बिटची, तर त्याच्यामध्ये 0 पासून 255 पर्यंत हे ग्रे लेवल व्हॅल्यूज असतात किंवा डिजिटल नंबर असतात. म्हणजे जेव्हा रिफ्लेक्शन बिलकुल 0 आहे, त्यावेळेला 0 रिफ्लेक्टन्स, 0 व्हॅल्यू इथं रेकॉर्ड केली जाईल. आणि त्या इमेजमध्ये सगळ्यात जास्त जर रिफ्लेक्शन असेल एखाद्या भागामध्ये, तर त्या ठिकाणी जो पिक्सलची जी व्हॅल्यू आहे, ती पिक्सलची व्हॅल्यू 255 ही येऊ शकते. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी हा पिक्सल आहे चौथा, त्याची 255 आहे. 2 नंबरचा आहे थोडीशी कमी, म्हणजे 238 आहे. या ठिकाणी पूर्ण डार्क आहे पिक्सल, 0 व्हॅल्यू आहे. या ठिकाणी थोडा ग्रे आहे कलर, या ठिकाणी 170 आहे. तर असं अशा पद्धतीनं ती इमेज जी आहे, सॅटेलाइट इमेज, त्या पद्धतीनं रेकॉर्ड केली जाते. रेडिएशन जे आहे ते रेडिएशन डिजिटल नंबर किंवा ग्रे लेवल व्हॅल्यूच्या रूपामध्ये रेकॉर्ड केलं जातं. मग ही जी सॅटेलाइट इमेज आहे त्याचं आपण क्लासिफिकेशन करतो. ते क्लासिफिकेशन 2 पद्धतीनं आहे. एक अनसुपरवाइज्ड क्लासिफिकेशन आणि दुसरं सुपरवाइज्ड क्लासिफिकेशन आहे. तर अनसुपरवाइज्ड क्लासिफिकेशन मध्ये काय आहे की हा जो सॅटेलाइटने जे डेटा घेतलेला आहे तो डेटा आपण कॉम्प्युटरमध्ये फीड केला आणि कॉम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर जे आहेत ते सॉफ्टवेअरला आपण सांगतो की आपल्याला आता किती या इमेजचे भाग करायचे आहेत, आणि ते भाग जे आहेत ते ग्रे लेवल व्हॅल्यूच्या वर अवलंबून आहेत. समजा त्या सॅटेलाइट इमेजमध्ये 1 पासून किंवा 0 पासून 200 पर्यंत जर ग्रे लेवल व्हॅल्यूज असतील आणि आपण जर सांगितलं की याचे बरोबर 10 भाग कर, तर कॉम्प्युटर काय करतं, 0 पासून 20 पर्यंत, 21 पासून 40 पर्यंत असे 10 वेगळे वेगळे भाग करते. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पिक्सल व्हॅल्यू 0 पासून 20 पर्यंत आहे
त्याचं क्लस्टर 1 होईल, नंतर क्लस्टर 2 होईल, क्लस्टर 3 असे वेगळे भाग. ज्या ज्या ठिकाणी व्हॅल्यूज 0 पासून 20 पर्यंत आहे त्याला समजा कलर हा जर कलर दिला किंवा आपण धरू की हा क्लस्टर 3 जो आहे त्याच्या व्हॅल्यूज 41 पासून 60 पर्यंत आहेत पिक्सल व्हॅल्यूज, त्याला हा लाईट ब्ल्यू कलर दिलेला आहे. तर ज्या ज्या ठिकाणी लाईट ब्ल्यू कलर तुम्हाला इथं दिसतोय तो म्हणजे त्या ठिकाणच्या ग्रे लेवल व्हॅल्यूज किंवा डिजिटल नंबर किंवा पिक्सल व्हॅल्यूज या 41 पासून 60 पर्यंत आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला हा रेड दिसतोय त्या ठिकाणच्या पिक्सल व्हॅल्यूज ह्या त्या रेंजमध्ये असतात. म्हणजे जो कलर आहे, समजा ग्रीन कलर आहे, रेड कलर आहे, येलो कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, ब्ल्यू मध्ये पण लाईट ब्ल्यू आहे, डार्क ब्ल्यू आहे. तर ज्या ठिकाणी लाईट ब्ल्यू कलर आहे, त्या ठिकाणी डार्क ब्ल्यू कलर आहे, त्या ठिकाणच्या पिक्सल व्हॅल्यूज ह्या एकसारख्या असतात. म्हणजे एकसारखा जिथे कलर आहे त्या ठिकाणी एकसारख्या पिक्सलच्या व्हॅल्यूज आहेत. आणि सुपरवाइज क्लासिफिकेशन जे आहे ते म्हणजे आपण स्वतः क्लासिफाय करतो इमेज. पहिल्या ह्याच्यात अनसुपरवाइज्ड मध्ये कॉम्प्युटर करतं, पण त्याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेला वॉटर बॉडीच्या पिक्सल व्हॅल्यूज जे आहेत त्या वॉटर बॉडीच्या पिक्सल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या 20 ते 40 नसून त्या एखाद वेळेस 30 पासून 45 पर्यंत असू शकतात. मग आपण काय करतो, आपण कॉम्प्युटरवरती कर्सर आपण शिफ्ट करतो आणि कर्सर प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतं ज्या ठिकाणी वॉटर बॉडी असतील त्या ठिकाणी जाऊन आपण पिक्सल व्हॅल्यूज बघतो आणि त्या पिक्सल व्हॅल्यूची रेंज घेतो आणि ती रेंज डिस्क्राईब करतो आणि त्या पिक्सल व्हॅल्यूच्या रेंजला आपण ब्ल्यू कलर असाइन करतो. आता या इमेजमध्ये हा जो ब्लॅक कलर आहे हा ब्लॅक कलर वॉटर बॉडीजला असाइन केलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी वॉटर आहे त्या ठिकाणी ब्लॅक कलर आहे. तर आपण ठरवतो किती क्लासेस करायचे. तर इथं येलो ओपन फील्डला दिलेला आहे, डार्क ग्रीन हा डेन्स फॉरेस्टला दिलेला आहे, लाईट ग्रीन हा तुरळक फॉरेस्ट जे आहे त्याला दिलेला आहे, ब्रॉन्झ कलर जो आहे मिक्स्ड अर्बन एरिया जिथं आहे त्याला दिलेला आहे आणि रेड कलर जो आहे हा रेड कलर डेन्स अर्बन दाट वस्तीचं जे शहर आहे त्याला हा रेड कलर दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण ठरवतो की कुठल्या पिक्सल रेंजला काय कलर द्यायचा. त्यामुळं हे सुपरवाइज क्लासिफिकेशन आहे, ते सुपरवाइज क्लासिफिकेशन जास्ती ॲक्युरेट होतं. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स खूप ठिकाणी आहेत. जिओलॉजीमध्ये वेगळे रॉक्स शोधण्यासाठी ओळखण्यासाठी ॲप्लिकेशन्स आहेत. त्याच्यावरून जिओलॉजिकल मॅप आपण तयार करू शकतो, त्याच्यामध्ये लिनियामेंट्स दाखवू शकतो आणि त्या लिनियामेंट्सच्या माध्यमातून आपण ग्राउंड वॉटर कुठल्या ठिकाणी उपलब्ध असू शकेल ते आपण सांगू शकतो. मिनरल्स जे खनिज आहेत खनिजाचं मॅपिंग करण्यासाठी पण या उपग्रह छायाचित्र किंवा एरियल फोटोग्राफचा वापर करू शकतो. इंजिनिअरिंगमध्ये हायवेज कुठून न्यायचे, टनेल कुठे काढायचे त्याच्यासाठी पण आपण रिमोट सेन्सिंगचा सदूर संवेदनाचा वापर करू शकतो. डॅम्स जेव्हा बांधत असतो त्यावेळेला तिथल्या डॅम्सच्या मागच्या रिझर्वायरमध्ये काही जर लोकांची गावं जर बुडणार असतील तर त्यांचं रिहॅबिलिटेशन, त्यांचं पुनर्स्थापन आपल्याला त्यांना करावं लागतं, त्यांना वेगळ्या ठिकाणची जागा द्यावी लागते. त्याच्यासाठी आपण आधीच त्याचा अभ्यास करू शकतो की जर या ठिकाणी एवढ्या उंचीचा जर डॅम बांधला, धरण बांधलं तर किती जमीन पाण्याखाली जाईल, किती प्रकारचे वनस्पती पाण्याखाली जातील, किती प्रमाणात शेती पाण्याखाली जाईल आणि त्या पद्धतीनं आपण तिथल्या लोकांना, विस्थापित लोकांना आपण दुसऱ्या ठिकाणी जमीन देत असताना, जागा देत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करतो किंवा त्यांना आर्थिक मदत करायची असेल तर ती आपण त्या पद्धतीने ठरवू शकतो. जिओफिजिकल सर्वेजमध्ये पण त्याचा रिमोट सेन्सिंगचा वापर करू शकतो. डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन, मी मागच्या वेळेला 58 पुष्प डिझास्टर मॅनेजमेंटवरती, आपत्ती व्यवस्थापनावरतीच दिलं होतं. मग डिझास्टर मॅनेजमेंट करत असताना लँडस्लाइड्स असतील, सुनामी असतील, अर्थक्वेक्स असतील किंवा पुरामुळं एरिया अफेक्ट झालेला असेल तर त्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी पण सॅटेलाइट
छायाचित्राचा वापर करू शकतो आपण, उपग्रह छायाचित्राचा किंवा एरियल फोटोग्राफचा. या ठिकाणी 2 इमेज दाखवलेले आहेत. वरच्या भागात बिफोर सुनामी आहे आणि खालचा भाग जो आहे तो आफ्टर सुनामी. तर तुमच्या लक्षात येईल या भागामध्ये पूर्ण ही जी घरं होती, ही पूर्ण घरं या ठिकाणी डॅमेज झालेली आहेत आफ्टर सुनामी. आणि मग आपण त्याची असेसमेंट ही नंतर करून त्या पद्धतीने मध्ये मदत देऊ शकतो. ओशन स्टडीजमध्ये फायटोप्लॅन्क्टॉन्स किंवा ऑइल स्पिल्सचा अभ्यास करण्यासाठी वापर करू शकतो. पाणी प्रदूषण जे आहे ते पाणी प्रदूषण कसं झालंय, किती झालंय, किती भागात झालंय, कुठपर्यंत झालंय, त्याचा अभ्यासासाठी आपण हवाई छायाचित्र, उपग्रह छायाचित्र वापर करू शकतो. सॉइल अँड वॉटर असेसमेंटसाठी करू शकतो. किती प्रमाणात मध्ये जमिनीची धूप झालेली आहे, डिसिल्टेशन किती झालेलं आहे, त्याच्यासाठी वापर करू शकतो. अर्बन आणि रिजनल प्लॅनिंगसाठी वापर करू शकतो. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जर करायचे असतील शहरामध्ये त्याच्यासाठी आपण वापर करू शकतो. ॲग्रिकल्चरल शेतीसाठी वापर करू शकतो. शेतावरती कुठले रोग पडले किंवा किती उत्पन्न निघू शकतं, पिकाची हेल्थ काय आहे, त्यानुसार त्याचं उत्पन्न किती होऊ शकतं तो पण आपण अंदाज बांधू शकतो. फॉरेस्ट्रीमध्ये, जंगलामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो. नंतर नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट, नैसर्गिक संसाधनं आहे त्याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं त्यासाठी सुद्धा सदूर संवेदनाचा आपण उपयोग करू शकतो. किती प्रमाणामध्ये रिसोर्सेस उपलब्ध आहेत आणि आपल्याला किती लागणार आहेत आणि त्या पद्धतीनं आपण त्याचं गणित करू शकतो. वॉटरशेड डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. ते पॅरामीटर्स वेगळे वेगळे आहेत वॉटरशेडचे. साईज आहे, शेप आहे, फिजिओग्राफी, क्लायमेट, ड्रेनेज, लँड यूज, व्हेजिटेशन, जिओलॉजी अँड सॉइल, हायड्रोजिओलॉजी आणि सोशो इकॉनॉमिक, हे सगळे पॅरामीटर्सचा वापर करून आपण वॉटरशेड चा अभ्यास करू शकतो. या ठिकाणी हे दाखवलेलं आहे. या ठिकाणी GIS म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, भौगोलिक माहिती प्रणाली याचा वापर करून आपण या ठिकाणी आणि GIS सॉफ्टवेअर्स वापर करून या ठिकाणी इलेव्हेशन्स दाखवलेले आहेत. या ठिकाणी इंडेक्स दिलेला आहे इलेव्हेशनचा. या ठिकाणी पूर्णा रिव्हर आहे, दुधना रिव्हर बेसिन आहे आणि करपरा रिव्हर, 3 रिव्हर बेसिन्सचा या ठिकाणी मॅप बनवलेला आहे आणि याच्यामध्ये इलेव्हेशन दाखवलेलं आहे. हा जो आहे हा आसना रिव्हर बेसिन दाखवला आहे. ही नांदेडच्या इथली गोदावरी रिव्हर आहे आणि गोदावरीची ट्रिब्युटरी आसना रिव्हर आहे. तिची ही सॅटेलाइट इमेज आहे, उपग्रह छायाचित्र आहे. IRS-1D या उपग्रहानं घेतलेलं आहे आणि सेन्सर जो आहे तो LIS-3 सेन्सर आहे आणि फॉल्स कलर कंपोजिट आहे ही इमेज. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी रेड दिसतंय ते सगळं व्हेजिटेशन आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ड्रेनेज मॅप आपण तयार केलेला आहे. म्हणजे उपग्रह छायाचित्र घेऊन ते GIS मध्ये आपण GIS सॉफ्टवेअरमध्ये टाकून त्याचे हे ड्रेनेज पॅटर्न सगळे आहेत. याच्यामध्ये फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर हे सगळे ड्रेनेजचे ऑर्डर्स या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि त्याच्यावरून बाकीचे आपण कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत आणि त्याच्यावरून हा आपण एक मॅप तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये रिचार्ज स्ट्रक्चर्स दाखवलेले आहेत. हा पूर्ण आसना रिव्हर वॉटरशेड आहे आणि या ठिकाणी काही गावाची नावं दाखवलेली आहेत. हे खालच्या बाजूला ही गोदावरी रिव्हर आहे. या ठिकाणी येऊन आसना रिव्हर मिळते. या ठिकाणी इथं आपण सिम्बॉल्स दिलेले आहेत, इंडेक्समध्ये लिजंड दिला आहे. चेक डॅम्स आहेत. हे चेक डॅम्स हे आपण या ठिकाणी चेक डॅम्स आपण बांधू शकतो ते दाखवलेले आहे. नालाबंड जे आहेत ते नालाबंड आपण दाखवलेले आहेत. या ठिकाणी हे पिंक कलरचे असे हे नालाबंड दाखवलेले आहेत. नंतर डिसिल्टिंग टँक्स आपण दाखवलेत. हे वरच्या डोंगराच्या भागामध्ये हे डिसिल्टिंग टँक आपण दाखवलेले आहेत. त्यामुळं जरी धूप झाली तरी तिचं प्रमाण हे डिसिल्टिंग टँक्समुळं कमी होऊ शकतं. अशा पद्धतीनं हा फायनल मॅप आपण तयार केलेला आहे. त्या पद्धतीने आपण वॉटरशेड डेव्हलपमेंट करू शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी मी हे काही एरियल फोटो जे आहेत हे मोहनजोडो या ठिकाणचे आहेत. आर्किओलॉजिकल इंटरेस्टसाठी मला जास्त वेळ मिळाला नाही, पण आर्किओलॉजीचा
चा अभ्यास सुद्धा कशा पद्धतीने करू शकतो त्याच्यासाठी हे मी काही फोटोज हे डाउनलोड केलेले होते. या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे शहर आहे आणि त्याच्या आजूबाजूचा भाग आहे. तर या ठिकाणी हा संपूर्ण एरियाचा जर आपण अभ्यास केला उपग्रहाच्या छायाचित्रातून किंवा हवाई चित्रातून तर आपल्याला खूप असं उपयुक्त असं आपल्याला डेटा गोळा करता येऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीनं आपण त्याची माहिती घेऊ शकतो. या ठिकाणी काही लार्ज स्केल इश्यूज जे आहेत तर रिमोट सेन्सिंग आणि GIS म्हणजे सदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली याचा आर्किओलॉजीमध्ये वापर करू शकतो. काही ॲन्सेंट लँडस्केप्स असतात ते किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ साईट्स कुठे कुठे आहेत या ठिकाणी इथं दिसेल की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आर्किओलॉजिकल साईट्स आहेत. त्याचा ट्रेड नेटवर्क कसं आहे अक्रॉस युरोप हे त्या ठिकाणच्या इमेजेस काही डाउनलोड केलेत. नंतर अनालिसिस ऑफ सेटलमेंट पॅटर्न हे सेटलमेंट कशी झाली होती त्याचा पॅटर्न कसा होता त्याचा अभ्यास करू शकतो. किंवा काही स्मॉल स्केल इश्यूज आहेत रेकॉर्डिंग ऑफ इंडिव्हिज्युअल स्टोन्स इन मॉन्युमेंट एखाद्या मॉन्युमेंट मधले इंडिव्हिज्युअल स्टोन्स आहेत त्याचं रेकॉर्डिंग आपण करू शकतो. देन अनालिसिस ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ आर्टिफॅक्ट्स ऑफ ॲट अ साईट त्या ठिकाणी आपण त्याचं ते करू शकतो. साईट मॅनेजमेंट आहे ती आपण करू शकतो कशा पद्धतीनं ते सगळं दाखवलेलं आहे. आणि रिमोट सेन्सिंग GIS हे आर्किओलॉजीमध्ये कशा पद्धतीने वापरू शकतो ते रिसर्चमध्ये वापरू शकतो. अनालायझिंग डेन्सिटी क्लस्टर्स कसे आहेत प्रॉक्झिमिटी कशी आहे किती जवळीकता आहे दुसऱ्या एका साईटपासून दुसऱ्या साईट मध्ये त्या पद्धतीनं तिथलं कसं त्यावेळचं वातावरण असू शकेल कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वस्ती होती कशा पद्धतीनं ती वस्ती विखुरली होती याचा सगळा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. सर्वेज आणि एक्सकॅव्हेशन सर्वे कशा पद्धतीने करायचं उत्खनन कसं करायचं ते आपण करू शकतो. रेकॉर्डिंग साईटचं रेकॉर्डिंग करू शकतो. लोकेशन्स आहेत ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आहे GPS त्याच्या माध्यमातून आपण जे लोकेशन्स आहेत त्या साईटचे लोकेशन्स आपण GPS हे उपकरण आहे छोटं त्याच्या माध्यमातून आपण त्याचे लोकेशन्स घेऊ शकतो. आजकाल मोबाईलमध्ये पण ते GPS असतं त्याच्या माध्यमातून आपण त्या लोकेशन्स आपण नोट करू शकतो त्या रेकॉर्ड करू शकतो. आणि सगळा जो डेटा आहे तो डेटा मॅनेजमेंट आपण करू शकतो. जे पूर्ण प्रिव्हियस गुड डिस्क्रिप्टिव्ह अँड अनालिटिकल टूल्सचा वापर करून आपण हा डेटा जो आहे त्याचं मॅनेजमेंट करू शकतो. आणि त्याच्यानंतर त्याचं मॉडेलिंग पण आपण GISच्या माध्यमातून करू शकतो. आणि त्याचे मॉडेल्स ऑफ एक्सकॅव्हेशन साइट्स टू कम्पेअर स्पॅशियल रिलेशनशिप त्याचं रिलेशनशिप बिल्डअप करण्यासाठी वेगळे वेगळे मॉडेल्स आपण GISच्या माध्यमातून तयार करू शकतो. आणि नंतर त्याचे आर्किओलॉजिकल मॅप्स आणि हिस्टॉरिकल प्रिझर्वेशन जे आहे ते आपण सगळा डेटा करू शकतो. आणि त्याचे म्युझियम्स आपण आर्किओलॉजिकल म्युझियम्स तयार करू शकतो. त्या म्युझियम्समध्ये त्या ठिकाणी सापडलेल्या गोष्टी ठेवू शकतो. आणि प्लस कॉम्प्युटरवरती सगळा त्याचा व्हिडिओ असेल किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतील साईट्सच्या त्या रेकॉर्ड केलेल्या असतील आपण व्हिडिओच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून किंवा सॅम्पल्सच्या माध्यमातून ते सगळं आपण कॉम्प्युटरमध्ये पण स्टोअर करू शकतो आणि ते इतर लोकांना उपलब्ध होऊ शकतं. अशा पद्धतीनं रिमोट सेन्सिंग आणि GISचा वापर करून ऑलमोस्ट प्रत्येक क्षेत्रामध्ये ॲग्रिकल्चर ॲटमॉस्फिअर बायोडायव्हर्सिटी बिल्डिंग अर्बन डेव्हलपमेंटसाठी डिफेन्ससाठी नंतर एनर्जी युटिलायझेशनसाठी एन्व्हायरमेंटलसाठी फायर सर्व्हिसेस फॉरेस्ट्री असेल जिओलॉजी असेल हेल्थ असेल हिस्टॉरिक प्रिझर्वेशन अँड आर्किओलॉजी असेल किंवा हायड्रोजिओलॉजी असेल किंवा गव्हर्नमेंटसाठी असेल किंवा लँड यूज लँड कव्हरसाठी असेल पेट्रोलियमसाठी असेल किंवा बाकी पाईपलाईन टाकायची असेल टेलिकम्युनिकेशन असेल ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा अजून काही टनेल्स असतील इंजिनिअरिंग स्ट्रक्चर्स असतील ऑलमोस्ट प्रत्येक क्षेत्रामध्ये रिमोट सेन्सिंग आणि GISचा वापर हा सध्या केला जातो. आणि त्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या लेयर्स ह्या तुम्ही पृथ्वीच्या भूभागाच्या तुम्ही तयार करू शकता आणि त्या लेयर्सचा वापर वेगळ्या वेगळ्या ॲप्लिकेशन्ससाठी तुम्ही करू शकता. मला वाटतं बराचसा वेळ झालेला आहे आणि हे खूप फास्टमध्ये मी सदूर संवेदन म्हणजे काय आणि त्याचे ॲप्लिकेशन्स काय उपयोगिता काय आहे हे मी
थोडक्यामध्ये आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि मला वाटतं मी आता या ठिकाणी विश्रांती घेतो. पुनश्च सिंधुजन अकॅडमी चे शिंदे सर असतील किंवा त्यांची टेक्निकल टीम असेल, त्या या टेक्निकल टीम असेल, त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की इतका वेळ आपण मला दिलात आणि माझं व्याख्यान हे आपण ऐकलं. पुनश्च धन्यवाद सर्वांनाच. थँक्यू व्हेरी मच.